गुरु कृपे बोलविले देवे गुरु कृपे बोलविले देवे गुरु कृपे मद बोलविले देवे गुरु कृपे मद बोलविले देवे हे होईल हे घ्यावे हितकाई होईल हे घ्यावे हितकाई सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार होईल ते घ्यावे हितकाई होईल ते घ्यावे हितकाई सत्य देवे माझा अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार आणि कविचार नाही आता आणि कविचार नाही आता सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार आणि कविचार नाही आता आणि कविचार नाही आता सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार होई बळकट घालूनी आकाश होई बळकट घालूनी आकाश होई बळकट घालूनी आकाश होई बळकट घालूनी आकाश हाची उपदेश तुझा आला हाची उपदेश तुझा आला सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार हाती उपदेश तुझा आला हाती उपदेश तुझा आला सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार सडा संमार्जन तुळशी वृंदावन सडा समाजन तुळशी वृंदावन अतीत पूजन ब्राह्मणाचे अतीत पूजन ब्राह्मणाचे सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार अतीत पूजन ब्राह्मणाचे अतीत पूजन ब्राह्मणाचे सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार वैष्णवाची दासी होई सर्व भावे 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 मुखी नाम घ्यावे विठोबाचे मुखी नाम घ्यावे विठोबाचे सत्य देवे माझा केला अंगीकार
घ्यावे विठोबाचे सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार पूर्णबोध स्त्री तारा संवाद पूर्णबोध स्त्री संवाद पूर्णबोध स्त्री तारा संवाद पूर्णबोध स्त्री तारा संवाद धन्य जिहिवाल ऐकिला धन्य जिहिवाल ऐकिला सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार धन्य जीवाद आई गेला धन्य जीवाद आई गेला सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार तुका म्हणे आहे पांडुरंग कथा 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 करेल जो चित्ता धरील कोणी करेल जो चित्ता धरील कोणी सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार करेल जो चिता धरील कोणी करेल जो चिता धरील कोणी सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार अधिक विचार नाही आता अधिक विचार नाही आता सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार अनिक विचार नाही आता अनिक विचार नाही आता सत्य देवे माझा केला अंगीकार सत्य देवे माझा केला अंगीकार केला अंगीकार केला अंगीकार श्री ज्ञानदेव गुरुकृपे मज बोलविले देवे होईल ते घ्यावे हित काही सत्य देवे माझा केला अंगीकार आणिक विचार नाही तुझा होई बळकट घालून आकाशाची उपदेश तुझा आता सडा संमार्जन तुळशी वृंदावन अतीत पूजन ब्राह्मणांचे वैष्णवाची दासी होई सर्व भावी मुखी नाम घ्यावे विठोबाचे पूर्ण बोध स्त्री भ्रतार संवाद धन्य जिहिवाद ऐकिला तुका म्हणे आहे पांडुरंग कथा तरेल जो चित्ता धरील कोणी सत्य देवे माझा केला अंगीकार आणि विचार नाही तुझा जगद्गुरु संत श्रवणी श्री तुकाराम महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नीला वैकुंठाला जाताना जो काही उपदेश केला त्याला पूर्णबोध म्हणतात. त्या पूर्णबोध प्रकरणाच्या संबंधानं थोडासा विचार आपण करत होतो आणि त्याच्यात आपण पाहिलं साधू पुरुषाचा अवतार जगाच्या कल्याणाकरता असल्यामुळं हे ना ते निमित्त पाहून जगाला काहीतरी कल्याणाचा उपदेश करणं साधू पुरुषाचं सर्व काळ चाललेलं असतं. भार्येचं निमित्त करतील, पुत्राचं निमित्त करतील, साधकाचं निमित्त करतील, शिष्याचं निमित्त करतील, पण जगाला काही ना काहीतरी कल्याणाचा उपदेश साधू पुरुषाकडून प्राप्त होत असतो. अशा पद्धतीचा विचार आपण थोडासा केला. आणि बघा उपदेश करत असताना तुकाराम महाराज आपल्या धर्मपत्नीला उपदेश करतात, म्हणजे भार्येचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे त्या संबंधाने थोडासा विचार आपण केला. भार्या मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे. गृहस्थाश्रमी मनुष्याच्या जीवनामध्ये भार्याचं काय महत्त्व आहे त्या संबंधाने शास्त्रकारांनी बराच विस्तारपूर्वक विचार आपल्याकडे मांडलेला पाहायला सापडतो बरं का. भार्या नसेल तर गृहस्थाश्रमी मनुष्य सगळ्या धर्मक्रिया करण्याच्या बाबतीत असमर्थ ठरतो.
भार्या नसेल तर मनुष्य संसार करण्याच्या बाबतीत असमर्थ ठरतो. भार्या नसेल तर बऱ्याचशा गोष्टी बरं का शास्त्राने असं सांगितलेलं आहे की बाबा 4 जे आश्रम आपल्याकडे आहेत ना, या 4 आश्रमापैकी ब्रह्मचारी असेल, त्याच्यानंतरचा येणारा गृहस्थ सोडून वानप्रस्थ आणि संन्यासी या 3 आश्रमाचा विचार जर आपण पाहिला, यांना अन्न निर्माण करून खाता येत नाही बरं का, स्वतः शिजवता येत नाही. ब्रह्मचार्याने स्वतः शिजवून खाऊ नये, वानप्रस्थानं स्वतः शिजवून खाऊ नये, संन्याशांना अन्न स्वतः शिजवायचं आणि खायचं असा प्रकार करू नये. बरं, स्वतःला शिजवून खाऊ नये असा जसा नियम आहे तसं यांना दुसऱ्याला सुद्धा अन्न शिजवून वाढता येत नाही बरं का. मग यांना स्वतःला अन्न पाहिजे असेल तर त्यांनी काय करावं, त्याने भिक्षा मागावी. ती भिक्षा कोणी वाढावी, गृहस्थाश्रमाने वाढावी. म्हणजे बाकीचे सगळे आश्रम उपजीविके करतात, ज्याच्यावर अवलंबून आहे तो गृहस्थाश्रम आहे. आणि हा गृहस्थाश्रम त्याचा निर्वाह होण्याकरता भार्येची मनुष्याला अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून शास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या गृहस्थाच्या भार्येचं वर्णन करत असताना असं सांगितलं, अग्नीच्या ठिकाणी दाहशक्ती नसेल तर अग्नी कामाचा नाही, सूर्याच्या ठिकाणी प्रभा नसेल तर सूर्य कामाचा नाही, चंद्राच्या ठिकाणी शोभा नसेल, शांती नसेल तर चंद्र कामाचा नाही, शक्तिहीन असलेला जीवात्मा असेल किंवा जीवात्म्याला शरीर नसेल, शरीरापासून जीवात्मा असेल तर तो काही कार्य करू शकत नाही. ज्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही अशी आधेय वस्तू असेल तर ते काही कामाचे नाही. हां, सगळीच्या सगळी प्रजा असेल तर राजा कामाचा असतो आणि प्रजा नसेल तर राजा कामाचा नाही बरं का. यज्ञ एखादा मोठा केलेला असेल आणि दक्षिणे वाचून तो जर यज्ञ केलेला असेल तर तो यज्ञसुद्धा कामाचा ठरत नाही. दक्षिणे वाचून यज्ञ कामाचा ठरू नये. शक्ती वाचून जीव कामाचा ठरू नये बरं का. प्रजे वाचून राजा जसा कामाचा ठरू नये. एखाद्या वेळेला सोनार आहे चांगला पण त्याला सोनंच मिळू नये, त्यानं काय करावं हो, काही करता येत नाही. हा कुंभार आहे पण त्याच्या हातात चांगली मातीच पडली नाही तर त्यानं काय करावं, असा सगळा विचार, अशी सगळी उदाहरणं सांगून शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं. एखादा मनुष्य आहे, तरुण आहे आणि त्याचं लग्न झालेलं असताना त्याची भार्या जर चांगली नसेल तर त्यालासुद्धा काही उपयोग होत नसतो त्याच्या जीवनाचा. अशा पद्धतीचं चिंतन शास्त्रकारांनी सांगितलं. म्हणजे भार्येच्या ठिकाणी फार मोठं महत्त्व आहे असा विचार आपल्याला पाहायला सापडतो. आणि हा पती-पत्नीचा संबंध, त्याच्यातलं चांगुलपण, हा सगळा विचार लक्षात घेता आपल्या भार्येच्या परमकल्याणाकरता काहीतरी योजना केली पाहिजे, हा महाराजांच्या अंतःकरणाला विचार निर्माण झाला. आणि ती वैकुंठाला येत नाही ना, माझ्याबरोबर वैकुंठाला चल असं महाराजांनी सांगून सुद्धा ते जर वैकुंठाला जायला तयार नसतील, इथंच राहणार असतील, तर इथंच राहिलेल्या त्या भार्येच्या काही वर्तनानं तिचं कल्याण व्हावं अशा पद्धतीचा विचार महाराजांच्या अंतःकरणाला निर्माण झाला. आणि मग महाराजांनी आईसाहेबाला उद्देशून जो उपदेश केला त्याला पूर्णबोध असं म्हणतात. आणि त्या पूर्णबोध प्रकरणाचं आपण थोडंसं चिंतन करत आहोत बरं का. आपल्याला बघा, स्त्रीच्या बाबतीमध्ये उपदेश करत असताना कसं आहे, शास्त्रामध्ये असं एक वचन आपल्याला पाहायला सापडतं, त्याच्यावर बऱ्याच लोकांचे आक्षेपही आहेत, पण त्या आक्षेपाचा आत्ता विचार मला करण्याचं काही कारण नाही बरं का. स्त्रीचं जीवन जे आहे ना, त्या स्त्री जीवनामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य नाही अशा पद्धतीचा विचार शास्त्राने सांगितला. न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, स्त्रीला स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य नाही याचा अर्थ तिनं स्वतंत्र वृत्तीनं, स्वच्छंद वृत्तीनं वागू नये. पिता रक्षते कौमारे, बालवयामध्ये तिनं बापाच्या आज्ञेत वागावं, तारुण्यात आल्याच्या नंतर लग्न झाल्यावर त्यानं पतीच्या आज्ञेत वागावं, आणि त्याच्यानंतर वार्धक्यामध्ये पोरांनी त्याचं रक्षण करावं. तिला स्वातंत्र्याचा विचार शास्त्राने सांगितलेला नाही. आपण तिनं स्वतःच्या रक्षणाकरता काही करावं असं नाही बरं का. तिनं स्वतःच्याकरता काही करू नये असं शास्त्राला सांगायचं नाही, तर तिच्यावर स्वतः करता करण्याची काही वेळ येऊ नये, हा त्याच्यातला महत्त्वाचा अर्थ आहे बरं का. पिता रक्षते कौमारे याचा अर्थ काय, बालवयामध्ये बापानं तिचं रक्षण करावं, म्हणजे बालवयात तिला बाप मिळाला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. बालवयात बाप तिला मिळावं आणि बापानं तिचं रक्षण करावं याचा अर्थ काय, तिला स्वतःच्या रक्षणाकरता बालवयात काही करावं लागू नये, तिला बापाने रक्षण द्यावं. तारुण्यामध्ये आल्याच्या नंतर तिचं लग्न झाल्याच्या नंतर पतीनं तिचं रक्षण करावं याचा अर्थ काय, पतीच्या स्वाधीनतेनं राहावं असा त्याच्यातला विचार नसून तिला पती प्राप्त झाला पाहिजे, जीवनभर पती तारुण्यामध्ये तिला प्राप्त झाला पाहिजे, त्या पतीचं सुख तिला मिळालं पाहिजे आणि त्यानं तिचं संगोपन रक्षण केलं पाहिजे असा त्याच्यातला अर्थ आहे बरं का. आणि वार्धक्याचा विचार जर केला, म्हातारपणाचा जर विचार केला तर म्हातारपणामध्ये त्याला पुत्राने रक्षण द्यावं, स्त्रीला पुत्राने रक्षण द्यावं याचा अर्थ पुत्राच्या स्वाधीनतेनं राहावं, त्याच्यावरच अवलंबून राहावं असा विचार नसून, इथं नीट ऐकू येत नाही मला, फीडबॅक नीट नाही. तिकडं व्यवस्थित ऐकू येत आहे ना, पुढं येत आहे ना.
पुत्राने तिला रक्षण द्यावं याचा अर्थ पुत्राच्या तिनं स्वाधीन असावं, त्याला स्वातंत्र्य नाही असा त्याचा अर्थ नाही बरं का. पुत्राने तिला रक्षण द्यावं याचा अर्थ तिचं रक्षण करण्यामध्ये पुत्राची प्रवृत्ती असावी, तिला म्हातारपणामध्ये पुत्र प्राप्त असावा, म्हातारपण येण्याच्या आधी तिचा पुत्र मरू नये, अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये शास्त्राला सांगायचा आहे बरं का. पुत्राचं सौख्य तिला म्हातारपणा असावं, तारुण्यामध्ये तिला पतीचं सुख असावं, त्याच्यानंतर तिला बालपणामध्ये पित्याचं सुख असावं आणि त्याने तिचं रक्षण करावं असा विचार शास्त्राने सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आता मग रक्षण करायचं ज्यांच्यावर काम आहे, ज्यांच्याकडे त्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांनी तिला त्या वयामध्ये काहीतरी सांगितलं पाहिजे की नाही, असा विचार आपल्याला थोडासा करावा लागेल बरं का. ज्या वयामध्ये तिचं पित्यानं रक्षण करायचं त्या कुमारवयात पिता तिला काही उपदेश करतो. ज्या वयामध्ये पतीनं तिचं रक्षण करायचं अशा वयामध्ये पती तिला काहीतरी उपदेश करतो आणि ज्या वयामध्ये पुत्राने रक्षण करायचं अशा वयामध्ये पुत्रसुद्धा काहीतरी आपल्या मातेला उद्देशून उपदेश करतो. अशी उदाहरणं आपल्याकडे शास्त्रकारांनी प्रस्तुत केलेली पाहायला सापडतात बरं का. लहान वयामध्ये ऐका, लग्नाच्या आधी पतीच्या स्वाधीनतेला करण्याच्या आधी पित्यानं तिला काहीतरी शिकवलं पाहिजे की नाही, चांगलं वळण लावलं पाहिजे. वागावं कसं, खावं कसं, ल्यावं कसं, जगात वागावं कसं, जग आपल्याला चांगलं कशानं म्हणेल, पतीच्या घरी गेल्याच्या नंतर कशा पद्धतीचं वर्तन असल्याच्या योगानं तुला सगळे घरातले लोक नावाजतील वगैरे वगैरे विचार पित्यानं तिला समजावून सांगितला पाहिजे बरं का. एक आपल्याला त्याच्यात शास्त्राच्या आधाराने चिंतनच करायचं जर झालं तर शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतल नावाचं कालिदासाचं एक नाटक आहे बघा. त्या कालिदासाच्या नाटकामध्ये त्यांनी काय केलं, कण्व मुनीच्या पोटी जन्माला आलेली किंवा कण्व मुनीच्या आश्रमात राहिलेली विश्वामित्राची कन्या, पण विश्वामित्रांनी ते टाकून दिल्याच्या नंतर कण्व मुनीनं तिला सांभाळलं, अशी ती शकुंतला. शकुंत शब्दाचा अर्थ पक्षी असा आहे आणि शकुंतांनी ला म्हणजे रक्षण जिचं केलेलं आहे तिला म्हणतात शकुंतला. पक्ष्यांनी जिचं रक्षण केलं अशा पद्धतीची ती मुलगी होती बरं का. विश्वामित्राने तिला टाकून दिली आणि विश्वामित्राने तिला टाकून दिल्याच्या नंतर पक्ष्याने तिचं रक्षण केलं. म्हणून पक्ष्याने तिचं रक्षण करत असताना तिच्या अवतीभोवती पक्षी असताना कण्व मुनीनं पाहिलं आणि कण्व मुनीनं तिला आपल्या आश्रमात आणलं. आपली मुलगी म्हणून सांभाळायचं ठरवलं आणि आपली मुलगी म्हणून सांभाळायचं ठरवलेलं असताना पक्ष्यांनी सांभाळलेली पाहिली होती म्हणून तिला शकुंतला नाव दिलं. शकुंतला नाव ठेवून तिला ते सांभाळायला लागले, लहानाची मोठी केली. लहानाची ती मोठी झाल्याच्या नंतर तिच्या त्या कण्व मुनीच्या आश्रमाच्या बाजूनं दुष्यंत नावाचा राजा जात असताना त्या दुष्यंताचं मन हिच्यावर गेलं. दुष्यंतानं हिला पाहिलं, शकुंतलेला पाहिलं, शकुंतलेवर दुष्यंताचं मन गेलं आणि शकुंतलेवर दुष्यंताचं मन गेल्यावर शकुंतलेला येऊन त्यानं विचारलं, म्हणे तू कोणाची मुलगी आहे सांग मला. तिनं सांगितलं कण्व मुनीची मुलगी आहे. तो म्हणायला लागला कण्व मुनीची तू निश्चित मुलगी नाहीस म्हणे, कारण का मी ज्या कुळात जन्माला आलो आमचं चित्त अधर्मात कधी जात नाही आणि ज्या अर्थी मी क्षत्रिय असून माझं मन तुझ्यावर गेलेलं आहे त्या अर्थी कण्व नावाच्या ब्राह्मणाची तू मुलगी नक्की नाहीस म्हणे, तू क्षत्रियाची मुलगी आहेस. सांग मला नक्की सांग तू कोणाची मुलगी. ती म्हणली मला माहिती नाही, मला माझ्या वडिलाचं नाव माहिती आहे, माझे मुनी आश्रमामध्ये राहतात त्यांचं नाव कण्व, त्या कण्वाची मी मुलगी आहे. मग कण्वांना जाऊन विचारल्याच्या नंतर त्याने सांगितलं ही की विश्वामित्राची मुलगी आहे बरं का. म्हणजे ही क्षत्रिय कन्या आहे हे ठरलं. त्यावेळेला विश्वामित्र अजून ब्रह्मर्षित्वाला प्राप्त व्हायचे होते, त्याच्यामुळे राजर्षी असल्यामुळे ती क्षत्रियाची कन्या आणि ही क्षत्रियाची कन्या. आणि दुष्यंत म्हणायला लागला मी पुरुकुळात जन्माला आलेला मनुष्य नाही चेत पौरवाणाम अधर्मे रमते क्वचित. आमच्या पुरुकुलाचा नियम आहे की आमचं चित्त अधर्मात रमत नाही. ज्या अर्थी माझं मन तुझ्या ठिकाणी गेलेलं आहे त्या अर्थी तू क्षत्रिय कन्या निश्चित आहे असं मला माहिती होतं म्हणे. आणि मग त्यांचं लग्न व्हायचं ठरलं. लग्न झालं. शकुंतला कण्व मुनीनं त्या दुष्यंत राजाला समर्पण केले आणि समर्पण केल्याच्या नंतर ते आता माहेरून सासरी जाणार, पतीच्या सोबत ते जाणार. पतीच्या सोबत जात असताना बाप तिला काही उपदेश करतो. मी कशा करता हे बोलायला लागलो, स्त्रीला बालवयामध्ये पित्यानं रक्षण द्यायचं असतं आणि रक्षण द्यायचं असतं याचा अर्थ पितानं तिला काहीतरी कल्याणाचं सांगायचं असतं. काय सांगितलं बापानं ते ऐका तुम्ही. हां, या कालिदासाने शाकुंतल नाटकामध्ये फार सुंदर रीतीने त्याचा उपदेश सांगितलेला आहे. कण्व मुनी आपल्या मुलीला माहेरहून सासरी जाताना जे बोलले ना अतिशय सुंदर बोलले. कोणाही बापानं कोणत्याही आईनं आपली मुलगी सासरला जात असताना तिला जो उपदेश करायचा तो अशा पद्धतीचा असावा हे आपल्याला त्याच्यातून घेण्यासारखं आहे बरं का. त्यांनी काय सांगितलं, शुश्रूषस्व गुरून्
कुरु प्रिय सखी वृत्तिं सपत्नी जने भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मास्म प्रतिपंगमः भूयिष्ठं भवदक्षिणा परिजने भोगेष्वनुत्सेकिनी यान्तेवं गृहिणी पदं युवतयो वामाः कुलस्याधयः. आपल्या मुलीला कण्वमणी उपदेश करायला लागले. पोरी, आता सासरी निघालीस, आजपर्यंत इथं राहिलीस, अल्लडपणानं वागलीस, आमच्या घरी असताना तुझ्या कोणत्याही उच्छृंखल वृत्तीच्या वर्तनाला आम्ही नावं ठेवली नाहीत. पण आता इथून तुला पुढं जायचं आहे, ते सासरी जायचं आहे. आणि सासरी गेल्याच्या नंतर तिथल्या सगळ्या लोकांचा सन्मान तुला करणं आवश्यक आहे. आमच्याकडे सन्मानाची गरज नव्हती. बापाचा तेवढा सन्मान पोरीनं केलाच पाहिजे असं नसतं, पण सासऱ्याच्या विषयी मात्र सन्मानानं वागलं पाहिजे. आईचा सन्मान पोरीनं केलाच पाहिजे असं नसतं, पण घरी गेल्याच्या नंतर, सासरी गेल्याच्या नंतर तिनं सासूचा सन्मान अवश्य केला पाहिजे. आपल्या आईचा सन्मान न केला तर चालतो, पण नवऱ्याच्या आईचा सन्मान मात्र अवश्य केला पाहिजे. आपल्या बापाचा सन्मान नाही केला तर चालतो, पण नवऱ्याच्या बापाचा सन्मान अवश्य केला पाहिजे. आपल्या भावाच्या विषयी आदरानं वागली नाही तरी चालतं, वागली नाही तरी चालतं याचा अर्थ तिनं वागूच नाही असं नसतं बरं का, पण ते खपून जातं. पण भाऊ जो नवऱ्याचा जो भाऊ आहे त्याच्याविषयी मात्र अत्यंत आदरानंच तिनं वागलं पाहिजे असा सगळा विचार असतो बरं का. आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं, पहिली गोष्ट पोरी ही लक्षात घे, शुश्रूषस्व गुरून्. घरामध्ये जे वडीलधारी लोक असतील, गुरु लोक असतील, म्हणजे वडीलधारी लोक जे असतील ना, त्यांची सेवा शुश्रूषा करीत जा. सासूची सेवा कर, सासऱ्याची सेवा कर. घरामध्ये वडीलधारे भावे असतील तर त्यांची सेवा कर. मोठ्या तुझ्या जावा असतील तर त्यांची सेवा कर. नणंद मोठी असेल तिची सेवा कर. सगळ्याची सेवा करीत जा बाई. शुश्रूषस्व गुरून्. पुढं काय, कुरु प्रिय सखी वृत्तिं सपत्नी जने. त्यांनी तिला सांगितलं की म्हणे बाई, हे लक्षात घे, तुझा नवरा राजा आहे आणि राजा असलेल्या या तुझ्या नवऱ्याचं पहिलेही लग्न झालेलं आहे. एक लग्न झालेलं नसून अनेक लग्न झालेली आहेत. आणि त्या अनेक लग्नाच्या नंतर तो तुझ्याशी लग्न करतोय म्हणजे घरी गेल्यानंतर तुला सवतीबरोबर वागावं लागणार आहे. त्या सवतीशी कसं वागायचं ते सांगत असताना त्याने सांगितलं, कुरु प्रिय सखी वृत्तिं सपत्नी जने. त्या सगळ्या सवतीच्या बरोबर तो अगदी जवळच्या, आवडीच्या, प्रेमाच्या मैत्रिणीप्रमाणे वर्तन करायला लाग. हा महत्वाचा उपदेश आहे. सवती बरोबरच असं वागावं असं नाही, जावांच्या बरोबर सुद्धा असं वागता येतं. आपली आवडती मैत्रीण, तिच्याशी जेवढ्या प्रेमाने आपण माहेरी वर्तन केलं, सासरी आल्याच्या नंतर नणंदेबरोबर तसं वागावं. आपल्या ज्या जावा कोणी असतील त्यांच्याबरोबर आपण तशा पद्धतीनं प्रिय सखीच्या बरोबर, प्रिय मैत्रिणीच्या बरोबर जसे वागलो तशा पद्धतीचं वर्तन आपण त्यांच्याबरोबर सुद्धा करू शकतो. बरं, पुढं चला. भर्तुर विप्रकृतापि रोषणतया मास्म प्रतिपंगमः. पुढचा त्यांचा उपदेश महत्वाचा आहे. बाई, तुझा नवरा राजा आहे. बर, तो राजा असल्यामुळं एखाद्या वेळेला तुझ्यावर रागावण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, कोणताही नवरा रागावू शकतो ना. व्यवहारामध्ये काहीतरी बायकोचं चुकलं तर नवरा रागावू शकतो. नवऱ्याला जर राग आला तर त्याच्याबद्दल कसं वागायचं, बायकोनी कसं वागावं त्याच्याबद्दल त्यांनी उपदेश करताना सांगितलं. भर्तुर रोषणतया विप्रकृतापि. म्हणजे तुझा नवरा तुझ्यावर रागावला, शांतरा इकडं लक्ष द्या. लहान मुले थोडं सांभाळा. हां, नवऱ्याने तुझ्याविषयी रागावला नवरा आणि विप्रकृता, तुला दूर बघायला लागला, तुझ्याशी बोले ना असं झाला, 2-4 दिवस त्याने तुला बाजूला ठेवलं, असं जर झालं तर काय करावं. मास्म प्रतिपंगमः. त्याच्या विरुद्ध वर्तन करू नको. नवरा बोलत नाही म्हणून आपण बोलायचं नाही असं ठरवू नको. नवरा रागावला म्हणून आपण रागवायचं असं ठरवू नको. नवऱ्याने दूर ठेवलं म्हणून आपण दूर त्याच्यापासून राहायचं असं कधी करू नको बाई. हे पोरीला बाप माहेराहून जाताना शिकवतो तो सामान्य बाप नाही, कण्व नावाचा मुनी आहे, ऋषी आहे. हे लक्षात घ्या. कण्व नावाच्या मुनीने आपल्या पोरीला हे समजावून सांगितलेलं आहे. सगळ्या वडीलधाऱ्या मंडळीची सेवा कर. पहिली गोष्ट,
घरात असलेल्या सगळ्या बायांच्या विषयी तुझ्या अंतःकरणावर आवडत्या मैत्रिणीसारखी भावना असली पाहिजे. दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेला नवरा रागावला आणि त्याने रागाच्या भरात तुला दूरदूर पाहायला सुरुवात केली तरी त्याच्याविषयी विरुद्ध भावना अंतःकरणावर बाळगू नको. तिसरी गोष्ट, अजून काय करायचं? बापाने तिला समजावून सांगितलं, भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने. तुझ्या घरामध्ये तू राजाची राणी असल्यामुळं परिजन म्हणजे सेवक लोक राहणार आहेत. सेवक सेविका सगळे तुझ्याकडे असतील. मग त्यांच्याबद्दल काय करायचं? भूयिष्ठं भव दक्षिणा. त्यांच्या बाबतीत अत्यंत दक्ष राहा. दक्ष राहा म्हणजे त्यांच्या सुखदुःखाचा विचार कर. त्यांना काय अडचणी आहेत विचारत जा. त्यांना काय पाहिजे आहे देत जा. म्हणजे त्यांच्याबद्दल कधीही टाकून विचार करायचा नाही. हे आपल्या घरचे नोकर आहेत, सेवक आहेत, असला विचार करायचा नाही. हे आपले सेवक आहेत ना, यांना सेवा करावी लागते. यांना कोणत्याही प्रकारची प्राप्ती नसते, फार काही लाभ नसतो, यांना घराला द्यायला वेळ नसतो. या सगळ्या गोष्टीचा विचार तो घराची मालकीण असल्यामुळे सेवकाच्या बद्दल हा विचार करीत जा. त्यांच्याबद्दल दक्ष राहा. द्रौपदीच्या बद्दल महाभारतामध्ये वर्णन येतं. द्रौपदी कशी होती तर घरातल्या सगळ्या नोकर चाकराचं जेवण झाल्याशिवाय जेवत नव्हती असं वर्णन महाभारतामध्ये आहे. घरच्या सगळ्या घरच्या मंडळीचं तर असेलच असेल, पण नोकर चाकराचं सुद्धा जेवण झाल्याच्या शिवाय तिनं भोजन करू नये हा द्रौपदीचा स्वभाव सांगितलाय महाभारतामध्ये. ती कधी झोपत होती आणि कधी उठत होती याचा विचार आहे. घरातला कोणताही नोकर उठायच्या आधी ती उठलेली असायची. म्हणजे गाई वासरं घेऊन रानामध्ये जाणारा गुराखी त्यानं सकाळी ज्या वेळेला उठावं त्याच्याही अगोदर द्रौपदीचं उठणं झालेलं असायचं. आणि घरातल्या सगळ्या माणसाचं झोपणं झाल्याच्या नंतर सगळे नोकर चाकरही झोपलेले पाहून दिवाबत्ती पाहून ती झोपायला जायची असं वर्णन महाभारतामध्ये आहे. म्हणजे नोकर चाकराच्या विषयी किती दक्ष होती द्रौपदी हे त्याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे आपल्याला. भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने. बर, अजून काय करू बाबा? भोगेषु अनुत्सेकिनी. याच्या पुढं तू राजाची राणी असल्यामुळं तुला उपभोगाचे पदार्थ भरपूर उपलब्ध होतील, भरपूर मिळेल तुला. सांसारिक सुखाच्या वस्तू तुला भरपूर मिळतील, विपुल मिळतील, पण त्याच्यामध्ये अडकून पडू नको पोरी. संसाराच्या सुखाच्या वस्तूमध्ये अडकायचं नाही. मला हेच पाहिजे तेच पाहिजे हट्ट घ्यायचा नाही. हे आज मिळालेलं माझ्या सुखाचं आहे म्हणून हे मला वारंवार मिळालं पाहिजे अशा पद्धतीच्या भावनेत पोरी राहायचं नाही. जे मिळालं पतीच्या समाधानानं पतीनं जे दिलं ते त्या दिवशी भोगायचं, पण त्याच्यातच अडकून अशाच पद्धतीचे भोग मला पुन्हा पुन्हा मिळाले पाहिजेत असा विचार करायचा नाही. बर, याच्यानं काय होतं बाबा? या 4 आज्ञा मी पाळल्या. काय काय? वडीलधाऱ्या मंडळीची सेवा केली. आपल्या घरात असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या बाकीच्या स्त्रियांच्या विषयी आपल्या प्रिय मैत्रिणीविषयी जशी भावना होती तशा भावनेनं मी वागायला लागले. रागावलेला नवरा त्यानं एखाद्या वेळेला मला दूर टाकलं तरी त्याच्यापासून दूर न राहता प्रेमानं त्याचं मन जिंकण्याचा मी प्रयत्न केला. आणि घरात असणाऱ्या सगळ्या नोकर चाकरांच्या विषयी मी चांगली वागायला लागले. आणि कोणत्याही भोगाची लोलुपता माझ्या अंतःकरणामध्ये मी ठेवली नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे या 5ही आज्ञाचं मी पालन केलं. काय होतं बाबा याच्यानं? यंतेवम गृहिणी पदम युवतयः. तरुणी जेव्हा आपल्या घरी जाते, संसार करायला लागते, तेव्हा मी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे ती जर वागायला लागली, कण्व मुनी सांगतात या 5 आज्ञा माझ्या तिनं जर पाळल्या तर तिला चांगली गृहिणी म्हणतात. ती चांगल्या गृहिणीच्या पदाला प्राप्त होते. वामाहा याच्या विरुद्ध वागायला लागली तर कुलस्य आधयः. कण्व मुनी सांगतात की बाबा माझ्या म्हणण्याप्रमाणे मुलगी सासरी गेल्याच्या नंतर जर वागायला लागली तर तिला चांगली गृहिणी म्हणतात. आणि याच्या विरुद्ध जर वर्तन एखाद्या मुलीचं चालू झालं तर ती मुलगी म्हणजे कुळाला लागलेला रोग आहे असं समजलं जातं. कोणाच्या कुळाला? पतीच्याही कुळाला आणि बापाच्याही कुळाला. पतीच्या कुळात तिचं चांगलं वर्तन जर नसेल तर पतीच्या कुळातले लोक सुद्धा तिला आपल्या अरे बापरे काय झालं, हे कशामुळे हे आपल्या पाठीमागे लागली, हे आपल्या पाठीमागे लागलेली साडेसाती आहे असा विचार पती कुळातले लोक करतात. आणि तिच्या स्वतःच्या माहेरच्या लोकांना सुद्धा असं वाटतं की बाबा ही तिथं गेली पण त्या लोकांचं मन जिंकू शकली नाही, म्हणजे त्यांनाही ती त्रासदायक वाटावी, यांनाही ती त्रासदायक वाटावी. असं होतं. असं होऊ नये याच्याकरता काय करावं लागतं?
कण्व मुनीसारख्या महापुरुषांनी मुलींनी सासरी गेल्याच्या नंतर वागायच्या संबंधात जे निर्देश दिले, जे उपदेश केले, असं वागा पोरीनो म्हणजे तुमचं कल्याण होतं, असं जे साधू पुरुषांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. त्या पद्धतीचं वर्तन मुलीचं झालं तर मुलगी चांगली गृहिणी होते, नाहीतर होत नाही. आपल्या मुलीला उपदेश करत असताना कण्वासारख्या महामुनींनी केलेले उपदेश अनेक आपल्याला पाहायला सापडतात, अनेक ठिकाणी पाहायला सापडतात. सीता मातेला उपदेश करत असताना रामरायाच्या बरोबर जाताना तिच्या मातेनं तिला समजावून सांगितलं, पोरी, आपल्या नवऱ्याच्या घराच्या बाहेर जाणं म्हणजे सर्पाच्या फणावर पाय ठेवणं आहे समज. म्हणजे घराच्या बाहेर जायचंच नाही. बाहेर जायचं नाही याचा अर्थ कधीच बाहेर जाऊ नये असं नाही. पतीच्या आज्ञे वाचून, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीची आज्ञा झुगारून देऊन तुम्हाला काय करायचंय, मी जाईन कुठेही, अशा भावने जर एखादी तरुणी घराच्या बाहेर पडत असेल, कोण तिच्या रक्षणाची जबाबदारी घेणार आहे? आणि हा विचार लक्षात घेऊन सीता मातेला सांगण्यात आलं की आई पोरी, घराच्या बाहेर पडणं, पतीच्या घराच्या बाहेर पडणं म्हणजे सर्पाच्या फणावर पाय ठेवणं हे समज. हे काय आहे? बापानी केलेला उपदेश, आईनी केलेला उपदेश, हा वडीलधाऱ्या मंडळींनी केलेला उपदेश अशा पद्धतीचा असतो. बालवयामध्ये बापानं रक्षण करायचं असतं म्हणल्याच्या नंतर त्या बापावर काही ना काहीतरी उपदेश करण्याची जी जबाबदारी असते, ती जबाबदारी बाप कशी पार पाडतात हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर येतो तारुण्याचा विचार. तारुण्यात कोणी रक्षण करायचं असतं? पतीनं. आणि पतीनं तारुण्यात रक्षण करायचं आहे म्हणल्याच्या नंतर त्याला काही बायकोला समजावून सांगणं आवश्यक असेल ना. ते कसं सांगितलं जातं? तुकाराम महाराजांच्या या प्रकरणामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणारच आहे. नवरा बायकोला काहीतरी सांगतो, अनेक ठिकाणी हे आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आपल्याकडे पंढरी महात्म्य नावाचे 2 ग्रंथ आपल्याला पाहायला सापडतात. एक स्कंद पुराणातला आहे आणि एक पद्म पुराणातला आहे. ते स्कंद पुराणातलं जे महात्म्य आहे ते कोणी सांगितलं आणि कोणाला सांगितलं याचा विचार जर ऐकायचा झाला तर पार्वतीला शंकर सांगतात. ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते, ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते, ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते, ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते. गुह्य स्थिती सांगितले, गुह्य स्थिती सांगतसे, गुह्य स्थिती सांगितले, सांगतसे. ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते, ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते. ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते, ऐसे हरे गिरिजे प्रते, गिरिजे प्रते. ऐसे हरे गिरिजे प्रती गुह्य स्थिती सांगितले. भगवान शंकर सांगतात आणि पार्वती ऐकते. पंढरीचा महिमा त्यांनी सांगितला. कोणी सांगितला? शंकराने. कोणाला सांगितला? पार्वतीला सांगितला. म्हणजे कोणी कोणाला सांगितला? नवऱ्यानं बायकोला सांगितला. कल्याणासाठी कोणतं क्षेत्र उपयोगाचं आहे? ज्या क्षेत्रातला देव मोठा, ज्या क्षेत्रातलं तीर्थ मोठं, ज्या क्षेत्रातला संत मोठा, ज्या क्षेत्राची भूमी मोठी, असं सगळं एका ठिकाणी पाहिजे. पार्वतीचा प्रश्न आहे, देवा मला असं क्षेत्र सांगा की ते क्षेत्रही मोठं असलं पाहिजे, तिथलं तीर्थही मोठं असलं पाहिजे, तिथला देवही मोठा पाहिजे आणि तिथला संतही मोठा पाहिजे. कोणतं क्षेत्र सांगा? मग भगवान शंकर सांगायला लागले. काय सांगितलं शंकराने? पंढरीला जा. पंढरीमध्ये काय मोठं? सगळंच मोठं आहे. पंढरीच्या भूमीचाही महिमा आहे, पंढरीच्या तीर्थाचाही महिमा आहे, पंढरीच्या संताचाही महिमा आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाचा दैवताचाही महिमा आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया.
कशी चंद्रभागा कशी अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. जगामध्ये असणाऱ्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फल एकदा चंद्रभागा डोळ्यानं पाहिली की आपल्याला प्राप्त होतं. सगळ्यात मोठं तीर्थ झालं. 3.5 कोटी तीर्थ जगामध्ये आहेत असं शास्त्राचं चिंतन आहे. तेवढ्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फल एकदम प्राप्त करून घ्यायचं असलं चंद्रभागेचं दर्शन घ्या, संपलं. माणसं विचारतात जर नुसतं डोळ्यानं पाहण्यानं एवढं फल मिळत असेल तर स्नान कशाला करा. अरे तसं नसतं. अधिकस्य अधिकम फलम याचा विचार करा. दूध गोड असतं ना, असतं, पण दुधात साखर टाकली तर कडू लागतं का? गोडच लागतं ना. बेलदोडा टाकला अजून गोड लागतं ना. केशर टाकला अजून गोड लागतं ना. त्याला आटवलं तर अजून गोड लागतं ना. वरच्यावर जसा दुधाची गोडी वाढत राहावी त्याच पद्धतीनं चंद्रभागा एकदा डोळ्यानं पाहिली नाही, 10दा डोळ्यानं पाहिली नाही, 1 स्नान केलं नाही, 10 स्नानं केली, वरच्यावर फल वाढणारच आहे. हे चंद्रभागेचं महात्म्य. सगळ्या तीर्थाची फलश्रुती देणारी चंद्रभागा. पंढरीचा भूमीचा महिमा काय? अवघीच पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. वैकुंठ स्वरूप पंढरीचं दर्शन घ्या. पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. या भूवैकुंठ असलेल्या पंढरीच्या दर्शनानं काय होतं? तुमची सगळी पापं नाहीशी होतात. सगळी पापं म्हणजे कोणतंही पाप तुमच्याकडून घडलेलं असू द्या. पाप सुद्धा 3.5 कोटी प्रकारची आहेत. त्याचा प्रकार आपल्याला सगळा 3.5 कोटी प्रकारच्या पापाची नावं लक्षात राहणार नाहीत. म्हणून शास्त्राने त्याचा पुन्हा 9 प्रकारात विभाग केला. महापातक, अतिपातक, अनुपातक, जातिभ्रंशकर, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण, प्रकीर्ण, उपपातक, अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या पापाचा प्रकार सांगत असताना 9 प्रकारात वर्गीकरण केलं. 9ही प्रकार लक्षात राहत नसतील ना, अजून सोपं सांगितलं शास्त्राने. कायिक, वाचिक, मानसिक पाप. संपलं. 3.5 कोटी प्रकारच्या पापाचा विचार जर केला तर कोणतं पाप कायिक तरी असेल, एखादं पाप वाचिक तरी असेल, एखादं पाप मानसिक तरी असेल. याच्या पलीकडे पापाचा प्रकार नसतो. अजून 2 प्रकार शास्त्रानं सांगितले. त्याच्यामध्ये काही पापाला प्रायश्चित्त आहे आणि काही पापाला प्रायश्चित्त नाही. पंढरीचं महात्म्य काय? कसलंही पाप पंढरीच्या दर्शनानं जातं. जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखलिया. ज्या दोषाच्या ज्या पापाच्या नाशाकरता शास्त्राचा धांडोळा घेऊन तुम्हाला प्रायश्चित्त पाहायला सापडायचं नाही, असंही पातक पंढरीच्या दर्शनानं जातं. हा पंढरीचा महिमा झाला. सगळ्यात मोठं तीर्थ चंद्रभागा झाली. सगळ्यात मोठं तीर्थ पंढरी झाली, क्षेत्र पंढरी झाली. संत पंढरीचा संत, पहिला संत पुंडलिक. त्या पुंडलिकाचं महत्व काय? अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. जगातल्या सगळ्या संताची एकदम भेट झाल्याचं पुण्य पुंडलिकाच्या दर्शनात आहे. एक संत भेटायचा अवघड असतो महाराज. बहु अवघड असे संत भेटी. संताची भेट अवघड आहे, होत नाही आपल्याला. पुण्य अनेक जन्माचं पुण्य फळाला यावं त्यावेळेला साधू पुरुषाची भेट होते. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्याला. भाग्याचा उदय व्हावा. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. आलो सन्मुख तो कैसा, आलो सन्मुख तो कैसा, आलो सन्मुख तो कैसा, आलो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, चरण पावलो, संत चरण पावलो. आजी संत चरण पावलो. फिटले माझे कोडे, आजी 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 फिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. पुण्य फळले
अनेक जन्माचं पुण्य फळाला यावं लागतं असं संतांनी वर्णन केलं. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तकोयसा, मग संत चरण पावलो. साधू पुरुषाची भेट होण्याकरता म्हणून पुण्य पाहिजे. एक साधू भेटायला पुण्य पाहिजे. पण पुंडलिक असा आहे, सगळ्या संतांची भेट घडल्याचं पुण्य पुंडलिकाच्या दर्शनात आहे. एक साधू बघा, पुंडलिकाचं एक दर्शन घ्या, पुंडलिक दृष्टी देखील या, अवघ्या संत एक वेळा भेटे. अवघे संत म्हणजे जगातले सगळे संत, आणि जगातले सगळे संत याचा अर्थ भूतकालीन, भविष्यकालीन आणि वर्तमानकालीन सगळे संत. आपल्याला एखाद्या वेळेला सगळ्या संतांची भेट घ्यायची ठरली तर वर्तमान काळातल्या संतांची भेट होत नाही हो. भूतकाळातल्या संतांची भेट कशी व्हायची? भविष्य काळातले संत आपल्याला कसे भेटायचे? पण आपल्याला भूत, भविष्य, वर्तमान काळातल्या सगळ्या संतांचे, जे संत होऊन गेले, जे संत विद्यमान आहेत आणि जे संत जगामध्ये पुढे निर्माण होणार आहेत अनंत काळामध्ये, त्या सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती देणारं कोण? एकटा पुंडलिकराय आहे. त्याचं दर्शन घ्या. हा संताचा महिमा झाला. आणि तिथल्या देवाचा महिमा काय? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. अवघेच पापे गेले दिगंतरी, अवघेच पापे गेले दिगंतरी, अवघेच पापे गेले दिगंतरी, अवघेच पापे गेले दिगंतरी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं की मनुष्य देहाला जन्माला आल्याचं सार्थक झालं. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, असा जन्माभावरूपी मोक्ष प्राप्त व्हावा हे पंढरीनाथाच्या दर्शनाचं फल आहे. मी कशा करता बोललो? सगळ्यात मोठं तीर्थ, सगळ्यात मोठं क्षेत्र, सगळ्यात मोठा संत आणि सगळ्यात मोठा देव, हे सगळं एका भूमीमध्ये कुठं पाहायला मिळेल? हा कोणाचा प्रश्न? पार्वतीचा. आणि उत्तर कोणी दिलं? भगवान शंकराने. म्हणजे हा कोणाचा संवाद झाला? पती पत्नीचा संवाद. मला हे सांगायचंय, तारुण्यामध्ये पत्नीला कल्याणाच्या गोष्टी सांगणं पतीचं काम आहे. बृहदारण्यक उपनिषदातली कथा आहे बघा, याज्ञवल्क्य ऋषीच्या संदर्भातली. याज्ञवल्क्य महात्मा ऋषी, याज्ञवल्क्य संसारी ग्रस्त, त्यांना 2 बायका, मैत्रेयी, कात्यायनी. कात्यायनीला जरा संसाराचं प्रेम, आणि मैत्रेयी मात्र विरक्त अंतःकरणाची, आत्मज्ञानाची अभिलाषी असलेली मैत्रेयी. दोघाही बायकाचा विचार करून याज्ञवल्क्य म्हणाले, आता आपल्याला संन्यासाला जायचं आहे, तर संन्यास घेण्याच्या आधी या 2 बायकांमध्ये, संपत्ती घरात भरपूर आहे, ही वाटली पाहिजे, नाहीतर यांच्यामध्ये वाद होतील. पुढे आपण निघून गेल्याच्या नंतर यांच्यात वाद नकोत, याच्याकरता या संपत्तीचा विभाग करायचा. मग त्याने काय केलं? मैत्रेयीला हाक मारली, कारण ती वडील बायको आहे. ये मैत्रेयी ये, या कात्यायनी सांग तुझा विभाग करून देतो, म्हणजे असलेली संपत्ती ते तुम्हाला वाटून देतो. का? मैत्रीने विचारलं, कशा करता महाराज? संपत्तीचा विभाग कशा करता करताय तुम्ही? त्यांनी सांगितलं, मी निघून चाललो. कुठं चाललात? संन्यासाला चाललो. मग काय करणार? मी संन्यासाला गेल्याच्या नंतर घरामध्ये तुमचं दोघांचं भांडण होऊ नये संपत्तीमुळे, याच्याकरता संपत्तीचा विभाग करतो, अर्धी तुला अर्धी तिला. मैत्रीने विचारलं, म्हणले महाराज तुम्ही कुठं चाललात? संन्यासाला. संन्यासाला जाणं म्हणजे काय? हे सगळं टाकून जाणं. मग हे सगळं टाकून चाललात का? चाललात हे सगळं टाकायची इच्छा तुम्हाला का झाली? त्याने सांगितलं, हे सगळं नाशिवंत आहे, याच्यामध्ये सुख नाही हे मला कळालं, म्हणून टाकून चाललो. मग ते ज्याच्यात नाश आहे, ज्याच्यात दुःख आहे, जे टाकल्याशिवाय चांगलं मिळत नाही, ते आमच्या गळ्यात बांधणार आहात का? काय होतं महाराज ही संपत्ती प्राप्त करून घेतल्यामुळं? आपली ही सगळी संपत्ती तुम्ही विभागून मला आणि माझ्या सौतीला दोघीला वाटून देणार म्हणता. ही संपत्ती मिळण्यानं मला आत्मलाभ होणार आहे का? ब्रह्मज्ञान होणार आहे का? आत्मज्ञान होणार आहे का?
अमृतत्व प्राप्त होणार आहे का? मग याज्ञवल्क्याने तिला सांगितलं, अमृतत्वस्य तो नाशास्ति वित्तेन. या द्रव्याच्या योगानं अमृतत्वाची आशा सुद्धा नसते बाई. अमृतत्वाचा लाभ बाजूला झाला, अमृतत्वाची आशा सुद्धा निर्माण होत नाही, असलं हे वित्त आहे. मग तिनं सांगितलं, काय होतं याच्यानं सांगा ना. यथैव उपकरणवताम जीवितम स्यात् तथा ते जीवितम स्यात्. जगामध्ये संपत्ती असल्यामुळं एखाद्या मनुष्याचं भोग सामग्रीनं परिपूर्ण जीवन जसं असतं ना, तसं तुझं जीवन होऊ शकतं. तुला भरपूर भोग सामग्री या द्रव्याच्या आधारानं खरेदी करता येते. ती म्हणली, हे सगळं खरंय, पण ही भोग सामग्री सुखाची आहे की दुःखाची आहे मला सांगा. ही सगळी नाशिवंत. नाशिवंत असल्यामुळे सुख देते की दुःख देते सांगा. दुःख देते. मग ही कशाला मला? मला नको म्हणे महाराज, मला नको. संपत्तीची अभिलाषा माझ्या सवतीला असेल, कात्यायनीला असेल, तिला सगळी संपत्ती देऊन टाका, पण संन्यास घेऊन घरातून बाहेर पडायच्या आधी मला आत्मज्ञानाचा उपदेश करा. मैत्रीनं प्रार्थना केली आणि मैत्रिणीच्या या प्रार्थनेवरून तिच्या अंतःकरणाला परिपूर्ण वैराग्य आहे हे लक्षात घेऊन आत्मज्ञानाचा उपदेश मैत्रीला याज्ञवल्क्य ऋषीने केलेला आहे. आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. हे मैत्रेयी, आत्मदर्शन घेतलं पाहिजे. आत्मदर्शनाकरता आत्म्याच्या संबंधानं श्रवण केलं पाहिजे. श्रवणाच्या नंतर मनन केलं पाहिजे आणि मननाच्या नंतर निदिध्यासन झालं पाहिजे. तेव्हा आत्मदर्शन होतं. त्या आत्मदर्शनाकरता प्रयत्न कर. मग आत्मा काय, त्याचं दर्शन काय, त्याच्याकरता करायचा प्रयत्न कशा कशा पद्धतीचा असतो, सगळं मैत्रीनं विचारून घेतलं आणि याज्ञवल्क्याने ते सगळं सांगितलं. मला काय सांगायचंय, शंकर पार्वतीला सांगतात, पती पत्नीला उपदेश करतो. याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात, आत्मज्ञानाचा उपदेश करतात, पती पत्नीला सांगतो. असा एक प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या धर्मपत्नीला सांगायला लागले, पती पत्नीला सांगतो. या प्रकरणाचा विचार सांगायचाच आहे मला. थोडंसं पुढं चला. बाल्यात पित्यानं उपदेश करावा, तो कडवाचा उपदेश आपण ऐकला. तारुण्यात पतीनं उपदेश करावा, त्याच्याकरता शंकराने पार्वतीला उपदेश केला आणि याज्ञवल्क्याने मैत्रेयीला उपदेश केला, ऐकलं. वार्धक्यामध्ये पोरानं उपदेश करावा. कोण आहे असं पोरग की ज्या पोरानं आपल्या मातेला उपदेश केला? कपिलाचार्य. कर्दम ऋषीच्या अंतःकरणाला कपिलाचार्याच्या जन्मानंतर थोड्या दिवसात वैराग्य झालं. ते म्हणायला लागले, कपिलाचार्य आपला मुलगा भगवंताचा अवतार हे माहिती होतं. पायामध्ये कमळाचं चिन्ह पाहून ब्रह्मदेवानी जन्मल्या जन्मल्या सांगितलं होतं की हा कपिल भगवंताचा अवतार आहे. देवाचा अवतार हे निश्चित झालं होतं. आणि आपलं पोरग तारुण्याकडे निघालं, ज्ञानसंपन्न आहे, भगवंताचा अवतार आहे, जगाला ज्ञान देण्याकरताच याचा अवतार झालेला आहे हे याज्ञवल्क्याला माहित होतं. याज्ञवल्क्याने पोरा जवळ येऊन सांगितलं, देवा, मुला म्हणाले नाही, देवा माझ्या अंतःकरणाला संन्यासाची अभिलाषा बऱ्याच दिवसापासून आहे. आपला अवतार व्हायचा होता माझ्या पोटी, म्हणून संसारात काही दिवस थांबलो. आता मी संन्यासाला निघू? देवाने लगेच सांगितलं कपिलाचार्याने, निघा बाबा, संन्यास धर्मानं परमहंस पदवीनं तुम्हाला वागायचंय ना, जा निघा. निघा म्हटल्याबरोबर हे म्हणायला लागले, निघतो. निघतो म्हटल्यावर ह्याने विचारलं लगेच कपिलाचार्याला विचारायला लागले ते कर्दम मुनी, मी जाणार आहे. हो. तुमची आई घरात आहे देवा? असू द्या म्हणे. तिचा सांभाळ आणि तिच्या ज्ञानाची व्यवस्था मी आहे ना, जगाला ज्ञान द्यायला आलो, माझ्या आईला ज्ञान देत नाही का? या पिताश्री या. वडिलांना पाठवून दिलं आणि वडिलांना पाठवून दिल्याच्या नंतर एका दिवशी विरक्त अंतःकरणानं या देवहूतीनं म्हणजे कपिलाचार्याच्या मातेनं आपल्या पोराला नमस्कार केला. गुरु म्हणून उच्च आसनावर बसवलं, सन्मान केला, पूजा केली, हात जोडून पोराच्या समोर बसली. मुलगा म्हणून नाही, आपल्याला याच्यापासून ज्ञान श्रवण करायचं असेल तर हा आपला गुरु आहे. जोपर्यंत अर्जुन भगवंताला मित्र सखा समजत होता तोपर्यंत देव ज्ञानाचा उपदेश करत नाही. शिष्यस्तेहम शाधिमान्त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे देवा आणि तू माझा गुरु आहेस, मला मार्गदर्शन कर म्हणल्यावर देवाने मार्गदर्शन केलं. म्हणजे मार्गदर्शन पाहिजे असेल, परमार्थातलं तत्वज्ञान जर ऐकायचं असेल
ते ज्याच्यापासून ऐकता आहात तो लहान मोठा काही म्हणून चालत नाही, त्याला गुरुच म्हणावं लागतं. कपिलाचार्यांना आसनावर बसवलं, नमस्कार केला, समोर बसली आणि देवा माझ्यावर कृपा करा म्हणाली. कोण? आई आहे. कोण? जन्मदात्री आहे, सावत्राई नाही, मानलेली आई नाही, जिनं जन्म दिलाय, रक्ताचं दूध करून पाजवलंय, ती माता तत्वज्ञानाचं ग्रहण करण्याकरता कपिलाचार्याला म्हणते, बाळा, बाळा नाही, गुरु महाराज माझ्यावर कृपा करा, देवा माझ्यावर कृपा करा, कृपा करा. काय झालं आई? निर्विण्णा नितराम भूमन असदिंद्रिय दर्शनात. आजपर्यंत इंद्रियाला संतुष्ट करण्यामध्ये माझा काल गेला, आज मात्र मला वैराग्य झालंय. या इंद्रियांना संतुष्ट करण्याकरता विषय देण्यामध्ये मनुष्य गुंतून पडला, इंद्रिय कधीही संतुष्ट होत नाही. भोगी काम वाढे, इंधने आगीसी हाकाक चढे. अग्नी शांत करण्याकरता अग्नीमध्ये इंधन टाकून उपयोग होतो का? होत नाही. इंधन टाकलं की अग्नी वाढणारच आहे. तसं अंतःकरणामध्ये कामाधिक विकार निर्माण झाल्याच्या नंतर मनुष्यानं आपल्याला अपेक्षित असलेले भोग पदार्थ भोगायला सुरुवात केली, काम वाढत जातो, शांत होत नाही. अंतःकरणाची विषयाशा शांत होत नाही, मन तृप्त होत नाही. मनाला तृप्त करण्याकरता काय करावं सांगा देवा? कोण विचारतं? आई विचारते. कोणाला? मुलाला. गुरु म्हणून विचारते. आणि मग कपिलाचार्याने उपदेश करायला सुरुवात केली. आई ऐका, इंद्रियांना संतुष्ट करण्याकरता त्यांना विषय देऊन चालत नाही, त्यांचा निग्रह करावा लागतो, त्यांना आवरावं लागतं, त्यांना दाबावं लागतं. त्याच्याशिवाय इंद्रिय संतुष्ट होतच नाही. विषय कितीही द्या, इंद्रिय संतुष्ट होत नाही. त्या इंद्रियाला दाबावं लागतं, तेव्हा इंद्रियाला संतुष्टता दिसते. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक राजा होता. त्या राजाने एक शेळी पाळली होती. शेळीचं पिलू, राजाच्या आवडीचं शेळीचं पिलू. आणि राजानं असं जाहीर केलं की माझ्या या शेळीच्या पिलाला सकाळी उठून रानात न्यायचं, दिवसभर रानात चारायचं, पोटभर चारायचं. त्याचं पोट भरलं की नाही, घरी आल्यानंतर संध्याकाळी मी पाहणार, जर पिलाचं पोट भरलं असेल या शेळीच्या तर त्याला मी बक्षीस देणार, नाहीतर मग त्याला देहदंड देणार, त्याला मारून टाकणार, त्याला फासावर देणार. रोज एक माणूस चालला, सकाळी यायचं, शेळीला घ्यायचं, रानात न्यायचं, चारायचं, संध्याकाळी परत आणायचं. संध्याकाळी परत आणलं की राजाने विचारायचं, चारलंय? चारलं महाराज. पोट भरलंय तिचं? भरलंय महाराज. बघू बरं. काय बघायचं? त्या शेळीसमोर पुन्हा असं थोडंसं गवत टाकलं. शेळीचा स्वभावच असतो, किती पोट भरलं तरी पुन्हा मचमच खाणारच ते. राजाने त्याला फासावर द्यायचं. बघ, शेळी चारा खायला लागली म्हणजे पोट भरलं नाही, तू पोटभर चारलं नाही, तुला देहदंड, तुला फासावर. असं अनेक लोक मरायला लागले. प्रधानाला चिंता लागली की आमचा राजा असं वागतो, किती लोकाला मारणार आणि किती लोकांचं पाप घेणार आहे कोणाला माहिती. एका दिवशी गावात एक महात्मा आले. त्या महात्म्याच्या दर्शनाला प्रधान गेला. प्रधानाची चिंता पाहिल्यावर त्याने विचारलं, काय प्रधानजी, काही चिंता आहे? म्हणा. हो म्हणे, चिंता आहे. काय? आमच्या राजाला असं वेड लागले. काय? एक शेळीचं पिलू सांभाळलंय आणि त्याचं पोट भरावं अशी इच्छा असते, त्याच्याकरता चारायला रोज एक माणूस पाठवतो. त्या माणसाने चारून आणल्याच्या नंतर समोर गवत टाकतो, पोट भरलं की नाही पाहतो, शेळीनं गवत खाल्लं की तो त्याला पोटभर चारलं नाही म्हणून त्या माणसाला मारून टाकतो. महाराज, रोज एक माणूस मरायला लागला आमच्या राज्यातला, काय करावं सांगा. महात्म्यानं सांगितलं, उद्या मी येतो म्हणे दरबारात. कशाला? शेळीचं पिलू मी पोटभर चारून आणतो ना. महाराज, असं कशाला म्हणे, बाकीचे सामान्य लोक मेले त्याच्यापेक्षा तुमच्यासारखा महात्मा मेला तर मला पाप लागेल ना, जास्त पाप लागेल ना. मीच तुम्हाला इथे येऊन सांगायला लागलो ना हे असं असं झालंय म्हणून. ते म्हणले, काही होत नाही, मी येतो, चल. दुसऱ्या दिवशी महात्मा दरबारात आला. दरबारात आल्याबरोबर राजाच्या परिचयाचा महात्मा. राजानं स्वागत वगैरे केलं, बसवलं, सन्मान पूजा केली. विचारलं, महाराज कुठं आलात? तुझ्याकडेच आलो. कशाला? त्या आवडीचं शेळीचं पिलू आहे ना तुझं, त्याला पोटभर चारून आणायला आलो. तो म्हणला, महाराज तुम्ही नको. तुम्ही नको म्हणजे? तो म्हणला, अरे तू कोणाला तरी देणारच आहेस ना, मी मागायला आलो ना, माझ्याकडे दे ना, मी तुला चारून आणतो ना, शेळीला तुझ्या पोटभर चारून आणतो. असं म्हणल्यावर नाईलाज झाला, देणं भाग पडलं. तो म्हणला, महाराज असा नियम आहे, संध्याकाळी आल्याच्या नंतर मी पाहत असतो, शेळीचं जर पोट भरलं नसेल तर मग तुम्हाला फासावर देशील म्हणे. मला फासावर देहाचा मला तादात्म्यच नाही.
देह गेला काय राहिला काय, देह जावो अथवा राहो या वृत्तीनं वागणारा मी आहे. चला आणि शेळी तुझी. त्याने शेळी स्वाधीन केली. महात्म्याने शेळी रानात नेली आणि रानात जाताना महात्म्याने एक असं लाकूड बरोबर नेलं. त्या शेळीनं गवताला तोंडात तोंड लावलं की फटका मारायचा, परत गवताला तोंड लावलं की फटका मारायचा. एक काडी गवताची खाऊ दिली नाही, तोंड असं थोबाड सगळं फोडून काढलं. असं मारून 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 त्याला ते काठीनं मारून 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 शेळीचं तोंड सुजून गेलं. एकही गवताची काडी खाऊ दिली नाही. संध्याकाळी महात्मा घेऊन शेळीला राजाकडे आला. राजाने विचारलं, शेळीचं पोट भरलंय? खाल्लं, पोटभर खाल्लंय. आता खाईल का? बघ म्हणे, टाकून बघ चारा समोर. राजाने समोर गवत टाकलं. महात्मा असा लाकूड हलवीतच उभा राहिला समोर. शेळी तोंड लावील का सांगा मला? आमचे गुरुजी सांगायचे, शेळीच्या समोर चारा आला, तिला चारा टाकला की ती चरतच राहणार. तशी इंद्रियाच्या समोर आपण विषय देत राहिलो की इंद्रिय विषय चरतच राहणार. इंद्रियानाम ही चरताम. चरतामच शब्द आहे. इंद्रिय विषयाचा चारा चरतच राहणार. मग काय करावं लागतं? शेळीला जसं चारा खाऊ न देता तिचं तोंड सुजवून तिनं चारा खाल्ला असं सिद्ध करावं लागतं. त्याप्रमाणे इंद्रियाला विषय न देता इंद्रियाला विषयापासून विन्मुख करून, परांगमुख करून, अंतर्मुख करून आत्मप्रवृत्ती घडवून त्या इंद्रियाला विषयापासून उपराम करावं लागतं. विषयाच्या भोगात तृप्ती नसते आई. कपिलाचार्यांनी मातेला समजावून सांगितलं. पुढे आईनं सांगितलं, मला सगळाच्या सगळा योग सांगा. योग सांगितला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी सगळं समजून सांगितलं. धर्म सांगा. धर्माचा आचार कसा पाळायचा असतो सांगा. नाथ महाराज आपल्याला सांगतात, स्वग्रामी सर्वही आचार, ग्रामांतरी अर्ध निर्धार, पुरी पट्टणी पाद मात्र, मार्गे कर्मादर संगानुसारे. धर्माचं आचरण माणसाने कसं करावं, कुठं किती करावं? नाथ महाराज सांगतात, आपल्या घरी असताल त्यावेळेला 100% धर्म पाळा. तुम्ही प्रवासाला निघालात, अर्धा धर्म पाळा. तुम्ही मोठ्या शहराला गेलात, 1/4 धर्म पाळा. आणि तुम्ही प्रवासात असाल, वारीला असाल, यात्रेला असाल, तर जेवढं जमल तेवढं धर्माचं आचरण करा. हे काय आहे? कसं धर्माचरण करावं या संबंधातला उपदेश. हा सगळा उपदेश करताना सांख्याचं तत्वज्ञान कपिलाचार्यांनी मातेला समजावून सांगितलं. आणि अखंड भगवंताची भक्ती करणं. संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम, वज्रांकुश ध्वज सरोरुह लांछनाढ्यम, उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल ज्योत्सनाभिराहत महद हृदयांधकारम. भगवंताच्या चरणाचं चिंतन करा. संचिंतयेत, चिंतन करा. कशाचं? भगवतः चरणारविंदम. ते भगवंताचे चरण कसे? वज्रांकुश ध्वज सरोरुह लांछनाढ्यम, ज्याच्यावर वज्र, अंकुश, कमळ वगैरे वगैरे चिन्ह आहेत, अशा देवाच्या चरणाचे चिंतन करा. अजून कसे? उत्तुंग, असे फुगीर आहेत देवाचे पाय. रक्त, लाल लाल आहेत. विलसत, सुंदर आहेत. नख चक्रवाल ज्योत्सनाभिराहत महद हृदयांधकारम. देवाच्या नखाच्या रूपात देवाच्या पायावर 10 चंद्र आहेत. आणि त्या नखचंद्रातून निघालेली किरणं म्हणजे एक प्रकारचं चांदणं आहे. ते चांदणं साधू पुरुषाच्या हृदयात जाऊन त्यांच्या हृदयातल्या अज्ञान अंधकाराचा नाश करतं. त्या देवाच्या चरणाचं चिंतन करा रे बाबानो. हे कोणी सांगितलं? कपिलाचार्यांनी. कोणाला सांगितलं? आईला. मला काय सांगायचंय, म्हातारपणामध्ये पोरांनी मातेला उपदेश करावा तो कसा असतो याचा जर विचार करायचा असला, हे कपिलाचार्याचं प्रकरण आपल्याला पाहिलं पाहिजे भागवतातलं. म्हणजे बाल्यामध्ये बापाने उपदेश करावा, तारुण्यात पतीनं उपदेश करावा आणि वार्धक्यामध्ये पुत्रांनी उपदेश करावा, असं स्त्रीच्या बद्दलचं जे आपल्याला पाहायला सापडतं त्याची उदाहरणं आपण थोडीशी पाहण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला जो उपदेश केला त्या प्रकरणाच्या संबंधानं थोडासा विचार पाहायचा आहे. महाराजांनी उपदेश केला, वैकुंठाला जाता जाता आपल्या बायकोला उपदेश केला आणि या प्रकरणाला स्वतः महाराजांनी पूर्णबोध असं नाव दिलेलं आहे. पूर्णबोध स्त्रीभ्रतार संवाद. पती पत्नीचा झालेला हा संवाद म्हणजे पूर्णबोध आहे. पूर्णबोध म्हणजे काय?
पूर्ण बोध शब्दाचा अर्थ काय करायचा? पूर्ण असा बोध, संपूर्ण बोध, ज्याच्यात काही सांगायचं राहिलं नाही असा बोध. बायकोला सांगत असताना जे सांगावं लागतं त्याच्यात काही सांगायचं राहून जातं. माणूस सांगतो, सांगता सांगता काही गोष्टी राहून जातात आणि सांगता सांगता राहिलेल्या गोष्टी मनुष्य पण. पत्रामध्ये सुद्धा असं होतं ना हो. आता ते पत्र लिहिणंच राहिलं नाही, फोनमुळं मोबाईलमुळं पत्र लिहिणं बंद झालं. पण पत्रामध्ये सगळं पत्र लिहिणं झाल्याच्या नंतर जर नंतर काही आठवलं का मग ताजा कलम, पुन्हा एक शेवटी असायचं की नाही, ते ताजा कलम म्हणजे पुन्हा अजून एक आठवलं. जस लिहायचं राहिलं होतं ते ताजा कलम मध्ये येतं. तसं एखादा माणूस उपदेश करत असताना त्या उपदेशामध्ये जर काही राहिलं तर हे राहिलं होतं हे पुन्हा ऐका असं म्हणू शकतो, राहिलं होतं हे पुन्हा बोलतो असं म्हणू शकतो. पण तुकाराम महाराजांना तसं म्हणण्याची पाळी नाही, कारण त्याने संपूर्ण सांगून टाकलं. जे सांगायचं ते सगळं सांगितलं. याला म्हणतात पूर्ण बोध. किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार करा, पूर्णाचा बोध. पूर्ण कोण आहे? परब्रह्माच्या शिवाय दुसरं कोणी पूर्ण नाही. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण परब्रह्म आहे. परमात्मा परिपूर्ण आहे, कार्यब्रह्म परिपूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निर्माण झालं म्हणजे परिपूर्ण असलेल्या परमात्म्यातून कार्यब्रह्म निर्माण झालं. आणि पूर्णातलं पूर्ण काढून जरी घेतलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. असं कसं होतं? ते त्याचंच वैभव आहे. पूर्णातलं पूर्ण काढून घेतलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. एक पूर्ण ब्रह्म एका भक्त महात्म्याने आत्मसात केल्याच्या नंतर दुसऱ्या भक्तासाठी सुद्धा पूर्ण ब्रह्म राहतच ना. म्हणजे पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच उरणार आहे परत. असं ते परब्रह्म आहे, परिपूर्ण आहे. आणि त्या पूर्ण ब्रह्माचा बोध म्हणजे ज्ञान तुकाराम महाराजांनी आपल्या बायकोला होईल अशा पद्धतीची जी व्यवस्था केली त्या प्रकरणाला पूर्ण बोध असं म्हणायचं. किंवा पूर्णतेसाठी केलेला बोध. आपल्या बायकोला सुद्धा मला जशी परिपूर्णता प्राप्त झाली, तुकाराम महाराज म्हणतात तशी तुलाही परिपूर्णता प्राप्त व्हावी याच्याकरता तुला बोध करतो बाई, ऐक. हा पूर्णता प्राप्तीसाठी केलेला बोध आहे. किंवा पूर्णाने केलेला बोध आहे. परिपूर्ण असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश आहे. अपूर्णाने केलेला हा बोध नाही. अपूर्ण असलेल्या माणसानं केलेला जर बोध असता तर त्याच्यामध्ये काही कल्याण कोणाचं निश्चित होईल याची व्यवस्था नव्हती. पण परिपूर्णानं केलेला हा बोध आहे. आणि अजून एक चिंतन करायचं झालं तर पूर्णापासून आलेला हा बोध आहे. परिपूर्ण परमात्म्याच्या पासून आलेला हा बोध आहे. परिपूर्ण परमात्म्यापासून आलेला बोध म्हणून पूर्ण बोध म्हणा. परिपूर्ण असलेल्या तुकाराम महाराजांनी केलेला बोध म्हणून पूर्ण बोध म्हणा. आपल्यासारखीच परिपूर्णता आपल्या भार्येला प्राप्त व्हावी याच्यासाठी तुकाराम महाराजांनी केलेला बोध म्हणून याला पूर्ण बोध म्हणा. पूर्ण असलेल्या परमात्म्याचा बोध म्हणून याला पूर्ण बोध म्हणा. किंवा संपूर्ण असा बोध, काहीही शिल्लक न ठेवता सगळंच्या सगळं सांगून टाकलं म्हणून या प्रकरणाला पूर्णबोध म्हणा. कसंही करा, कसंही पहा, या प्रकरणाचं नाव पूर्णबोध. काय आहे? स्त्री भ्रतार संवाद, नवरा बायकोतला संवाद. नवरा बायकोतलं बोलणं ऐकावं का हो? ऐकू नये. द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. ते काय झालं? ते भोजराजाच्या चरित्रातली कथा आहे. भोजराज आणि त्यांची बायको एकांतात बोलत होते. नाही, भोजराजाची बायको आणि तिची मैत्रीण, भोजराजाची भार्या आणि तिची मैत्रीण, दोघी मैत्रिणीचं एकांतात बोलणं चालू होतं. नवरा तिथं गेला, भोजराज तिथं गेले. आता त्या दोन बाया बोलत असताना नवऱ्याने तिथं गेल्याबरोबर बायकोनं स्वागत केलं. या मूर्ख. कोणाचं स्वागत? नवऱ्याचं. मूर्ख म्हणून स्वागत केलं. या 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 मूर्ख म्हणून स्वागत झाल्याबरोबर भोजराजाला वाईट वाटलं. मला बायकोनं मूर्ख म्हणलं, पण ही मूर्ख का म्हणाली? कारणाचा शोध झाला पाहिजे. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दरबारात येईल त्या पंडिताला भोजराजांनी स्वागत करताना म्हणायला सुरुवात केली, या मूर्ख, या मूर्ख, या मूर्ख. सगळे पंडित, अरे आपण काय मूर्खपणा केला आणि राजाने आपल्याला मूर्ख म्हणावं? कशा करता बाबा? पण राजाला बोलणार कसं? या मूर्ख म्हणलं तरी नमस्कार करून आपल्या आसनावर जाऊन बसू लागले. कालिदासाला, आणि कालिदासाला याने सांगितलं या मूर्ख. या मूर्ख म्हणल्यावर कालिदास म्हणतं कशा करता? मूर्ख म्हणायचं कारण काय?
त्यांनी सांगितली, काही कारणं सांगितली. या कारणानं माणसाला मूर्ख म्हणतात. याच्यातलं एकही कारण माझ्याकडं नाही, मला मूर्ख का म्हणतात? खादन्न गच्छामी हसन्न जल्पे गतन्न शोचामी कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किं कारणं भोज भवामी मूर्खः. त्यांनी सांगितलं, खादन्न गच्छामी, मला मूर्ख का म्हणलात तुम्ही? खात खात काही रस्त्यानं मी चाललो नाही. म्हणजे रस्त्यानं खात खात चालणारा मूर्ख असतो. काही माणसाला सवयच असते बघा, उगीच शेंगदाणे घ्यायचे आणि खात खात रस्त्यानं निघायचं. फुटानेच टाकायचे खिशात आणि खात निघायचं. रस्त्यानं खात चालणारा मूर्ख असतो. खादन्न गच्छामी, कालिदासानं सांगितलं, मी काही खात खात चाललो नाही. का मूर्ख म्हणलं? हसन्न जल्पे, एखादी गोष्ट बोलत असताना हसायचं कारण नसताना काही माणसं हसतात, ते मूर्ख असतात. आमच्याकडे ग्रस्त होते पंढरपूरला, आमच्याकडे यायचे कधीतरी. एखादं काहीतरी घडलेलं असायचं, कोणीतरी गेलेलं असायचं आणि ते यायचे आणि महाराजाला सांगायचे, महाराज अमुक अमुक ग्रस्त गेले बघा. अरे त्याच्यात हा हा करायसारखं काय? हा, ते गेले हे सांगाय करता ही करायचं काय कारण आहे रे बाबा? पण ते पहिल्यांदा आले आले की पाया पडल्या करायचे. काय झालं रे? अमुक अमुक ग्रस्त महाराज, ते तुम्हाला लक्षात येत ना? हा लक्षात आहे. ते गेले बघा. ही, अरे सवय असते काही लोकांना हसत हसत बोलायचं. काहीही बोलायचं असलं तरी हसायचं. हे हसत बोलणारे जे लोक आहेत ना, मूर्ख असतात. कालिदास म्हणला, मी काय हसत बोललो नाही. गतन्न शोचामी, एखादी गेलेली वस्तू किंवा व्यक्ती असेल त्याच्याबद्दल अतिशोक करणं हे मूर्खपणाचं आहे. पैसा गेला, शोक होतं, शोक पण किती, त्याला मर्यादा आहे. घरातलं कोणीतरी मेलं, शोक होतो ना माणसाला, पण त्याला मर्यादा असावी ना. का जन्मभर रडतच बसायचं आता? अशी सतत रडत राहणारी, गेलेल्या वस्तू किंवा व्यक्तीबद्दल सतत रडणारी माणसं मूर्ख असतात. कालिदास म्हणतो, मी तसं काही केलं नाही. कृतन्न मन्ये, चौथं कारण सांगतो, म्हणले आपण जे काही केलेलं काम आहे त्याचं स्वतःच वर्णन करत राहायचं. आपण स्वतःच वर्णन करायचं. आपण केलेलं काही पुण्यकर्म असलं तर वाच्यचा चौबारा उभं राहून ते बोलत राहायचं. मोठ्या मोठ्याने सांगायचं, मी हे केलं, मी ते केलं. माहितीये का, आमच्या गावाला सप्ताह कोणी केला? या पठ्ठ्यानं केला. हे काम कोणाचं आहे? हे आपलं काम आहे. आमच्या गावाला रस्ता बघितला ना, हा कोणी आणला? मी आणला. हे केलेलं काम स्वतः बोलत राहणारा, त्याचं लोकांनी वर्णन करावं. हो, अमक्या अमक्या लोक ग्रस्तांनी आमच्या गावाला रस्ता आणला हो, अमक्या अमक्या माणसाने आमच्या गावाला मोठा सप्ताह गेला हो. लोकांनी म्हणावं. लोक म्हणायला तयारच नसतात. हाच म्हणतो, मी केलं, मी केलं, मी केलं. आणि शास्त्र असं सांगतं की केलेलं जे कर्म आहे ते पुण्य असो की पाप असो, बोललं की कमी होतं. म्हणून पुण्य बोलू नये आणि पाप बोलून दाखवावं, कारण कमी होतं. पण माणसं नेमकं उलट करतात, पाप झाकून ठेवतात आणि पुण्यच बोलत राहतात. तेच जातं आणि हे शिल्लक राहतं. कालिदासानं सांगितलं, कृतन न मन्ये, मी ज्या गोष्टी केल्या त्याच्याबद्दल कधी बोललो नाही. आणि शेवटची गोष्ट, 4 गोष्टी सांगितल्यानंतर 5वी गोष्ट कालिदास म्हणायला लागला, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. दोघे एकांतात बोलत असताना तिथं तिसरा मी वेड्यासारखा गेलो नाही. कशामुळे मूर्ख म्हणता? भोजराजानं हात जोडले आणि सांगितलं, कळालं आता, बसा आसनावर. 2 जण बोलत असताना ऐकायचं कारण नसतं. मग 2 मित्र, 2 मैत्रिणी यांचं बोलणं जर आपण ऐकू नये तर पती पत्नीचं एकांतातलं बोलणं आपण ऐकावं का हो? ऐकू नये. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आमचा नवरा बायकोचा संवाद तुम्ही ऐका, आणि हा ज्यानं ऐकला त्याचं कल्याण नक्की होणार आहे. कारण काय, याच्यामध्ये संसारातलं काही नाहीच आहे ना हो, विषयांधतेचं काही नाहीच आहे ना हो. पती पत्नीच्या गोष्टी काय ऐकायच्या नाहीत. संसार विषय याच्याशिवाय दुसरं काही त्यांच्या बोलण्यामध्ये नसतं ना. म्हणून ऐकू नका. कामाचं बोलणं ऐकू नका. पण या लोकांचं जे बोलणं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं आपल्या धर्मपत्नी बरोबर जे झालेलं बोलणं आहे ना, पूर्ण परमार्थाचं बोलणं, मग ऐकायला हरकत नाही.
म्हणून हा पूर्ण बोध. स्त्री भ्रतार संवाद धन्य जिही वाद ऐकिला. आमच्यात झालेला हा वाद ज्यांनी ऐकला ते धन्य. आणि या प्रकरणाला अजून एक नाव देतात तुकाराम महाराज. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा. हे जे माझं प्रकरण आहे ना, माझ्या बायकोला केलेल्या उपदेशाचं हे जे प्रकरण आहे ना 4 अभंगाचं, कसं आहे, आपल्या समोर असलेल्या गाथेच्या प्रतीमध्ये साधारणपणे हे प्रकरण 4 अभंगाचं आहे. पण महिपती बाबांनी लिहिलेलं तुकाराम महाराजांचं चरित्र जे आहे ओवीबद्ध 18 अध्यायाचं, त्या चरित्रानुसार जर विचार केला तर ओळीच्या गाथेमध्ये आलेले जे पूर्णबोध प्रकरणाचे अभंग आहेत ते तिथं पाहावे लागतात. ते 9 आहेत. आपल्याकडे 4 आहेत. आत्ता माझ्या समोर असलेल्या गाथेच्या प्रतीत 4 अभंग आहेत पूर्णबोधाचे. हे 4च सगळीकडे मानले जातात. पण 9 अभंगातून महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला उपदेश केला. पूर्णबोध म्हणत असताना 9 आकड्याचे महत्व आहे. कारण 9 आकडा पूर्ण आहे. 9च्या पुढे आकडा आहे का हो? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 झालं की मग 1 वर 0 10 येतं. पण स्वतंत्र आकडा नाही पुढं. म्हणजे 9 आकडा पूर्ण आहे. आणि 9 आकडा पूर्ण आहे हे लक्षात घेण्याकरता 9च्या पाढ्याचा सुद्धा उपयोग आहे बघा आपल्याला. 9 1 9, 9 2 18 मध्ये 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 27 मध्ये 2 आणि 7 9, 9 चौक 36, 36 मध्ये 3 आणि 6 9, 9 5 45, 4 आणि 5 9, 9 सक 54, 5 आणि 4 9, 9 7 63, 6 आणि 3 9 8 72, 7 आणि 2 9 9 81, 8 आणि 1 आणि 9 10 90, 9 0 9. 9चा सगळा पाडा जरी पाहिला तरी बेरीज केली की पुन्हा 9. म्हणून हा परिपूर्ण आहे. म्हणून 9 अभंगातून पूर्णबोधाचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला असे चिंतन करता येतं. 9 अभंगातून सांगितला म्हणून हा पूर्णबोध असे म्हणू शकता आपण. असं हे पूर्णबोध प्रकरण आहे. महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला सांगितलेली ही पांडुरंग कथा म्हणतात महाराज. पांडुरंग कथा म्हणजे पांडुरंगाच्या संबंधानं कथन. कथा शब्दाचा अर्थ काय? कथन. कथन म्हणजे काय? कथा म्हणजे एक गोष्टच असली पाहिजे असं नाही. मी कथा शब्दाचा थोडासा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की कथा शब्द कसा आहे, त्याच्या जातीचे बाकीचे शब्द बघा आणि तसा कथा शब्द सोडवा. कथा शब्दाच्या जातीचे दुसरे शब्द संस्कृतातले सांगतात. यथा, तथा, सर्वथा, अन्यथा हे शब्द बघा. तसा कथा शब्द आहे. यथा म्हणजे येन प्रकारेण इति यथा म्हणजे जशा प्रकारे. तथा म्हणजे तेन प्रकारेण तशा प्रकारे. सर्वथा म्हणजे सर्व प्रकाराने. अन्यथा म्हणजे अन्य प्रकाराने. तसं कथा म्हणजे काय? केन प्रकारेण कशा प्रकारे. एक गोष्ट सांगितल्याच्या नंतर हे कशा प्रकारे असा प्रश्न जो निर्माण होतो त्याच्याकरता जे बोलावं लागतं त्याला म्हणतात कथा. भगवंतानी अवतार धारण केला कशा प्रकारे, मग जे बोलावं लागतं ती कथा असते. तसं तुझ्या कल्याणाकरता मी काही गोष्टी सांगतो असं तुकाराम महाराजांनी बोलल्याच्या नंतर कशा प्रकारे असं जर त्यांच्या धर्मपत्नीने विचारलं तर त्याच्याकरता जे महाराजाला बोलावं लागलं ते पांडुरंगाच्या प्राप्तीकरता सांगितलेली सगळी साधना असल्यामुळं पांडुरंग कथा असं या प्रकरणाचं नाव आहे. आपल्या हातात वेळ कमी आहे त्याच्यामुळे आता थोडंसं अभंगाचं चिंतन सांगतो. अभंगाच्या आधारानं थोडासा विचार आपण करू. महाराजांनी सुरुवातीला आपल्या बायकोला सांगितलं, बघ म्हणे तुझा स्वभाव जरा तापट आहे. महाराजांच्या धर्मपत्नी थोड्याशा तापट होत्या. घरी कोणी माणूस आला तर त्याच्या अंगावर त्या खेकसत होत्या. तसं नित्यशास्त्रामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये रागीट बायकोचं सुद्धा शास्त्राने कौतुक केलेलं आहे. जी बायको रागीट असते, जिच्या अंतःकरणामध्ये थोडासा क्रोध असतो, ती बायको चांगली असते असं काही लोकांनी वर्णन केलं बरं का. आपल्या नीतिशास्त्रकारांनी केलेलं हे वर्णन. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की बाबा रागावणारी जी बायको असते ना ती खरं बोलते. रागावणारी जी बायको असते ना तिला खोटं चालत नाही म्हणून ती रागावते. रागावणारी जी बायको असते ना तिला कोणाचीही चूक खपत नाही म्हणून ती रागावते. रागावणारी जी बायको असते ना ती खूप मोकळ्या मनाची असते. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कामाला येतं कधी ते रागावली की आपण हे समजायचं तिला खपत नाही म्हणायचं आणि गप्प बसायचं. फार मोकळी होती म्हणायचं.
एखाद्या मित्राच्या घरी आपण गेलो आणि त्याची बायको त्याला कर्कशेसारखी भांडत असली आणि आपण त्याला विचारलं की काय झालं हो, फार रागावते का? नाही हो, फार मोकळी आहे म्हणतो तो. फार मोकळी आहे ती, मोकळी असते, तिच्या अंतःकरणात कपट नसतं. अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी रागवणाऱ्या बायकोचे चांगले असतात बरं का. तसं तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी ही रागावणाऱ्या, पण तुकाराम महाराजांनी सांगितलं आता मी वैकुंठाला चाललो ना, तुला सांभाळणार कोणी आहे का? मग तुला जगाशी कसं वागावं याच्या संबंधानं सुद्धा काही सांगणं मला गरजेचं आहे की नाही. म्हणून त्यांनी आपल्या धर्मपत्नीला सांगायला सुरुवात केली, कोण येते घरा आमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. महाराज सांगतात ज्याचा त्याला काम नाही का बाई, कोण आपल्या घरी कशा करता येत बसल. आलेला माणूस काय येतो याचा विचार करावा की नाही, का आलं की त्याच्या अंगावर खेकसायचं. महाराजांच्या भेटीला कोणी आला म्हणलं की आईसाहेब रागवायच्या, आणि त्यांचं रागावणं पाहूनच महाराजांनी त्यांना सांगा, कोण येते घरा आमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगा देव आपला आहे, आपल्याकडे देव आहे, माझ्या हृदयात देव आहे, देव मला प्राप्त आहे, देव माझ्या आज्ञेत आहे, म्हणून सगळं ब्रह्मांड स्वैर होऊन आपल्या घरी येतं ग. आलेल्या लोकाला कोवळी उत्तर जर बोलशील, गोड बोलशील, मृदू भाषण जर लोकांशी आलेल्या करशील तर काही खर्च होईल का तुझा, नुकसान होईल का. कोवळ्या उत्तरे काय वेचे. माणसाने कसं बोलावं याच्याबद्दलचे नियम शास्त्राने सांगितले. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियंच नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातनः. वाणीच्या संबंधातला सनातन धर्म सांगत असताना असं सांगितलं गेलं, काय सत्यम ब्रूयात, पहिली गोष्ट माणसाने खरं बोलावं. लगेच सांगितलं प्रियम ब्रूयात, गोड बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम, एखादी गोष्ट खरी आहे पण समोरच्या माणसाला आवडणार नाही, गोड लागणार नाही, अशा शब्दात बोलायचं झालं, बोलू नका. प्रियंच नानृतम ब्रूयात, पण लोकाला आवडतं म्हणून खोटं बोलायला लागलात तसंही चालत नाही. म्हणजे गोडही बोलावं आणि खरंही बोलावं. बोलणं गोडही असावं आणि तेच बोलणं खरंही असावं. मी एक उदाहरण सांगतो नेहमी याच्याकरता. एक पंगत बसली होती, पंक्तीत एक माणूस बसलेला मध्यभागी, खूप खात होता. त्याच्या दोन बाजूला दोन माणसं होती. एक माणूस शहाणा होता, एक माणूस थोडासा वेडा होता. त्याचं खाणं चालू झालं, लाडू वाढायला लागले पंक्तीमध्ये, हा खायला लागला. जवळजवळ 30-35 लाडू यानं खाल्ल्याच्या नंतर बाजूला बसलेला साधारण बुद्धीचा मनुष्य म्हणतो, काय हो हे खाणं, 35 लाडू झाले तुम्ही खायला लागलात, काय हे खाणं आहे का काय? अरे असं कुठं खाणं असतं, अरे तुमचं पोट आहे का पोत आहे होय, हे किती भरायला लागलात त्याच्यात. मला सांगा हे बोलणं खोटं की खरं? खरं आहे ना. पण आवडणार आहे का त्या माणसाला? आवडणार नाही. पण बाजूचा शहाणा माणूस त्यानं लगेच सांगायला सुरुवात केली, वा याला म्हणतात पचनशक्ती, वा आम्हाला एक लाडू पचत नाही, वा तुम्ही 50 पचवले राव, काय ताकद आहे, वा वा वा. अशी पचनशक्ती असावी, एक तिथं 2 तरी लाडू पसरे पाहिजेत, असं थोडस तरी तुमच्या पचनशक्तीचा अंश आम्हाला द्या राव तुम्ही. आता हे बोलणं कसं सांगा, खरं की खोटं? खरंच आहे, पण आवडणारही आहे की नाही? आवडणारही. बोलायचं तर असं बोला, कोवळ्या उत्तरे काय वेचे. मनुष्य कठोर जर बोलायला लागला ना तर ते मनुष्याचं कठोर बोलणं पापात जातं. पारुष्यम अनृतंचैव पैशून्यंचापि सर्वशः, असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयम स्यात् चतुर्विधम. 4 प्रकारची पाप मनुष्याच्या वाणीकडून घडतात. कोणतं? पारुष्य कठोर बोलणं, अनृत खोटं बोलणं, पैशून्य कुटील बोलणं, वर्माला लागेल असं बोलणं. अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर खोटं बोलणं. खोटं बोलणं पाप आहे. आणि असंबद्ध प्रलापहा, ज्या विषयाचा आपला संबंध नाही त्याच्याबद्दल बोलत राहणार. हे जे 4 पाप असतात ना, त्याच्यात कठोर बोलणं, कुटील बोलणं, वर्माला लागेल असं बोलणं. साधू पुरुषाच्या वाणीमध्ये जे दोष नसतात त्याचं ज्ञानोबऱ्यांनी केलेलं वर्णन आहे का ना. विरोधवाद बळू, प्राणिता पढाळू, उपहासो छळू, वर्मस्पर्शो आटू, वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू,
हे संन्यसिले अवगुणो जिया वाचा. ज्या वाणीमध्ये हे अवगुण नाहीत असं बोलता आलं पाहिजे. वाचिक तपाचं वर्णन 17व्या अध्यायातलं ऐका की, अनुद्वेग करम वाक्यम. कोणालाही उद्वेग होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात असं बोला की ते बोलणं ऐकल्याच्या नंतर समोरच्या माणसाची भुवई सुद्धा उचलली जाऊ नये. भुवई कवणाची नुचलावी. हा असं सुद्धा वाटू नये माणसाला. इतकं शांत बोलावं, इतकं मवाळ बोलावं. कोवळ्या उत्तरे काय विषय. महाराज आपल्या बायकोला सांगतात कोवळ्या उत्तराचा तो जर वापर केला तर काय होईल. अगं आपल्या घरी येणारे लोक कोणी सामान्य समजू नको. माने पाचारिता नव्हे आराणुक. ऐसे येते लोक प्रीतीसाठी. सन्मानपूर्वक ज्यांना आमच्या घरी आपण एकदा येऊन जा अशी विनंती केली तरी ज्यांना येणं होत नाही. माने पाचारिता, सन्मानाने बोलावलं तरी नव्हे आराणुक, येणं होत नाही. असे लोक आपल्याकडे प्रेमापोटी येतात. देव आपल्या घरी आहे म्हणून येतात. मग त्यांच्याशी चांगलं बोलावं ना, चांगलं बोलावं. तू बोलत नाहीस, तुला हे माझं बोलणं सुद्धा आवडणार नाही. थोडं रागात महाराज बोलले. तुका म्हणे रांडे नावडे भूषण, कातेले ते श्वान लागे पाठी. एखाद्या घरी जर रागीट कुत्र असलं ना, कातेलं कुत्र असलं ना, तर ते कोणाच्याही पाठीमागं धावत राहतं. तसं तुझ्याही अंतःकरणामध्ये क्रोध असल्यामुळं त्या कुत्र्याला कोणी भाकर आणून द्यायला लागला दुसरा माणूस तरी ते त्याच्या अंगावर जातं ना. तसं आपल्या घरी येणारी माणसं चांगली असताना सुद्धा तू त्यांच्या अंगावर धावून जातेस. तुला भूषण आवडत नाही म्हणे, काय करावं सांग. संसारात रमू नको बाई तू. एक काम कर, जग पाहाय करता प्रयत्न करूच नको, देव पाहण्याकरता प्रयत्न कर. देव पहावया, देव पहावया करी ओसाया. 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 देव पहावया करी ओसायाच. देव पहावया करी ओसायाच. देव पहावया करी ओसायाच. न धरी हे आस नाश गमत. न धरी हे आस नाशिवंत. दिन शुद्ध सोम सकळा सकाळी पासला. देव पहावया करी ओसाया. देव पहावया करी ओसाया. देव पहावया करी ओसाया. देव पहावया करी व सायास. देवाच्या दर्शनाकरता प्रयत्न कर. जसा याज्ञवल्क्याने बायकोला उपदेश करताना आत्मावारे द्रष्टव्य, आत्मदर्शन घे हा उपदेश केला. देव पहावया करी व सायास. तुकाराम महाराज तोच उपदेश करतात. काय उपनिषदात तुकाराम महाराजांच्या बोलण्यात बदल आहे सांगा मला. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथ्याला जुने लोक तुकोपनिषद म्हणतात. बघा, हे उपनिषद आहे आपलं. रहस्य विद्या याच्यामध्ये आलेली आहे. देव पहावया करी व सायास. तू देवाच्या दर्शनाकरता प्रयत्न कर बाई. न धरी हे आस नाशवंत. नाशवंत संसाराची आशा करू नको. एक काम कर, उद्या शुद्ध दिवस आलाय. दिन शुद्ध सोम सकाळी पातला. द्वादशी घडला पर्व काळ. उद्या द्वादशी आहे. द्वादशीचा पर्व काळ आहे. शुद्ध दिवस आहे. सोमवार आहे. त्याच्यामुळे तू एक काम कर म्हणे. काय काम करायचं. द्विजापाचारुणी दे शुद्ध करी मन. देई वये दान यथाविधी. ब्राह्मणांना बोलाव, अंतःकरण शुद्ध कर आणि आपल्या घरामध्ये जे काही आहे ते सगळंच्या सगळं यथाविधी दान करून मोकळी हो. सगळं देऊन टाक, सगळं देऊन टाक. काही नको, काही नको आपल्याला. विश्वजित यज्ञ करणाऱ्या माणसाला त्याच्याकडे असलेलं सगळं दान करावं लागतं. आपल्याला ते विश्वजित यज्ञ न करता सुद्धा सगळं दान देता येतं. बाई देऊन टाक. ब्राह्मणांना बोलाव,
अंतःकरण शुद्ध कर, कारण दिवस चांगला आलाय. कारण सात्विक दान कसं असतं, देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. ऐक नाही, देश का योग्य देशात योग्य काळात. तुकाराम महाराज म्हणतात इंद्रायणीच्या काठावर आपण आहोत ग, याच्यापेक्षा पवित्र देश कोणता. विश्वंभर बाबापासून आजपर्यंत सगळेच्या सगळे महापुरुष या भूमीमध्ये परमात्मा पंढरीनाथाची सेवा करीत राहिले, याच्यापेक्षा मोठं क्षेत्र कोणतं. पंढरपूरचा पांडुरंग, माझ्या दर्शनाकरता तुम्ही येऊ नका बाबा, तुमच्या मळ्यात मी आलेलो आहे, मला तिथून घेऊन मंदिरामध्ये स्थापन करा, असं ज्या विश्वंभर बाबाला सांगतो, त्या विश्वंभर बाबाचं हे क्षेत्र देहूगाव, याच्यापेक्षा मोठं पवित्र स्थान कोणतं. शुद्ध देश आहे आणि द्वादशीचा पर्व काळ आहे, सोमवारचा दिवस आहे, म्हणजे काळही चांगला आहे, देश काळ. आणि सत्पात्र ब्राह्मणांना बोलाव, वेदशास्त्र जाणणारे ब्राह्मण आपल्या परिसरात आहेत, बोला. आणि देई वय दान यथाविधी दान देऊन टाक. आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा विनियोग असा केला पाहिजे. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती. ऐके ना, असलेली संपत्ती दान द्यावी. बायकोने विचारलं, सगळं दान द्यायचं, सगळं, काहीच ठेवायचं नाही, काहीच नाही. खायचं प्यायचं काय मग, अंगावर कपडा कसला आणायचा. त्याला महाराजांनी उपदेश केला, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊलिया मुची पांडुरंग. मनुष्याला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत, पण त्याची चिंता करायची गरज नाही म्हणे. भागवतात असाच उपदेश आलेला आहे. चिराणी किं पथिन संति दिशंती भिक्षाम, नैवांघ्रिपाः परभृत सरितोप्यशुष्यन्, वृद्धा गुहाः किमजितो वतिनोपसन्नान्, कस्माद् भजन्ति कवयो धनदुर्मदान्धान्. मोठे ज्ञानी लोक सुद्धा काहीतरी अन्न वस्त्र निवार्या करता श्रीमंताच्या दारात जाऊन कशा करता तोंड पसरतात कळत नाही, म्हणतात व्यास महर्षी. काय सगळं देव द्यायला तयार आहे, देव सगळं देतो. चिराणी किं पथि न संते, लज्जा रक्षणाकरता वस्त्र तुम्हाला पाहिजे ना. रस्त्यानं जाताना चिंध्या मिळत नाहीत का रे बाबा. वेचोनी या चिंध्या भरोनी या धागा, गुंडाळोनी ढुंगा आळवावे, गुंडाळोनी ढुंगा आळवावे, गुंडाळोनी ढुंगा आळवावे. वेचोनिया चिंध्या भरोनिया धागा, गुंडाळोनी ढुंगा आडवावे, गुंडाळोनी ढुंगा आडवावे, गुंडाळोनी ढुंगा आडवावे. रस्त्यानं जाता जाता मिळालेल्या चिंध्या वेचा ना, त्या स्वच्छ करा ना, त्याच्यामध्ये धागा भरा ना. काहीतरी गोधडी सारखं होतं, ते लज्जा रक्षणापुरतं वापरता येतं. कशा करता बाबा, मोठ्याच्या दारात जाऊन मला कपडा द्या कशा करता म्हणायचं, धोतर द्या एखादं, उपर्ण द्या एखादं, काय कारण आहे. चिराणी किंपथी नसंते, रस्त्यात काही ह्या चिंध्या मिळत नाहीत का. दिशंती भिक्षाम नैवांघ्रिपाः, तुम्हाला खायला देण्यासाठी म्हणून हे झाड जे ही वृक्षवल्ली जी आहे ती समर्थ नाही का. तुम्हाला पानं तरी देतील खायला, फळं तरी देतील, फुलं तरी देतील, खाऊन राहा ना. पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे, करा ना. अन्ना करता तोंड पसरायची गरज नाही, वस्त्रा करता तोंड पसरायची गरज नाही. घरा करता तरी मला राहायला झोपडी तरी बांधून द्या, कशाला म्हणायचं. आश्रम बांधून द्या, कशा करता म्हणावं श्रीमंताला. वृद्धा गुहा, अरण्यात असलेल्या गुहा सगळ्याच्या सगळ्या बंद पडल्या काय. किम अजितो अवती न उपसन्नान, देवाला शरण गेल्यानंतर देव आपली उपेक्षा करतो का. मग कस्मात भजंती कवयो धन दुर्मदान, धनाच्या दुर्मदाना अंध झालेल्या लोकांच्याकडं कशा करता जाता, कशा करता मागत राहता. सत्यंजलौ किम पुरुधान्न पात्र्या, व्यासमहर्षी पुढे सांगायला लागले, आपली ओंजळ आहे ना अन्न ग्रहण करण्याकरता. पाणीपात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे, हातात भिक्षा मागा ना. स्वामी करपात्रीजी एवढा मोठा महात्मा, हातात भिक्षा, कर पात्र केलं त्यांनी, म्हणूनच त्यांना करपात्री नाव प्राप्त झालं.
नाहीतर त्यांचं नाव हरिहरानंद सरस्वती होतं. आपल्याजवळ ओंजळ असताना पात्राची गरज काय? बाहौस्वसिद्धे ही उपबर्हणैः किम. झोपायला उशासारखा आपला हात आपल्या मानेखाली जर घेता येत असेल, कशा करता तक्क्याची उशाची गरज म्हणता सांगा. सत्यंजलौ किम पुरुधान्न पात्र्या. आपली ओंजळ असताना आपल्याला अन्नपात्राची गरज काय? आणि सत्याम क्षितौ किम कशिपो प्रयासैः. जमीन सगळी झोपायला असताना आपल्याला अंथरुणाची गरज काय? दिग्वल्कलादौ सति किम दुकुलैः. दिशा वल्कल याची वस्त्र तुम्हाला धारण करता येत असताना वस्त्राचा प्रयास कशाला करता? काही करू नका, देवावर चिंता सोपवा. देव आपल्याला सगळं द्यायला तयार असतो. असं माऊलीला तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलं. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आणि एवढं सगळं सांगता सांगता तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी. एवढं लांब सांगायची गरजच नाही म्हणे मला, परी तो जवळी आहे आम्हा. आमच्या जवळ सर्व काळ तो आहे आणि तो आपली सगळी चिंता वाहणार आहे. तो चिंता वाहतो असं म्हणायची गरज नाही, तो जवळ असल्यामुळं हा चिंता वाहतो असं म्हणावं, एवढा तो आमच्या जवळ आहे. आणि तू लक्षात घे, हे सगळं सोडून मी वैकुंठाला निघालो. सुख ते नावडे आम्हा कोण्या बळे. हे अन्न वस्त्र निवारा अलंकार, हे संसाराचं सुख आम्हाला कोणत्या बळानं आवडत नाही. हे का कळत नाही तुला? तो का आंधळी झालीस? हे सगळं सुख नाशिवंत आहे असं मी अभंगात पहिल्याच अभंगात बोललो ना. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत बोललो ना. का आंधळी होतेस हे ऐकून? भूक तहान कैसी राहिली निश्चळ, खुंटले चपळ मन ठाई. आम्हाला भूक लागत नाही, आम्हाला तहान लागत नाही, आमचं मन चपळ असलेलं मन एका ठिकाणी स्थिर झालं. कशानं स्थिर झालं याचा विचार करणं. देव भेटला म्हणून न बाई. देव भेटला म्हणून आम्हाला संसारातलं सुख आवडत नाही. देव भेटला म्हणून आम्हाला तहान भुकेची पीडा होत नाही. देव भेटला म्हणून आमचं मन इकडं तिकडं फिरत नाही. आणि तुमच्यासारख्या लोकांना संसारातलं धन आवडतं, त्याची आम्हाला गरज नाही. द्रव्य जीवा हुनी आवडे या जना, आम्हासी पाषाणा हुनी न. जगाला हे जे आवडणारं द्रव्य आहे ते द्रव्य आम्हाला पाषाणापेक्षा हीन वाटतं बाई. सोयरे सज्जन जन आणि मन अवघे समान काय गुणे. आम्हाला हे सगळेच्या सगळे सोयरे सज्जन जन वन हे सगळं आम्हाला एकसारखं वाटतं म्हणे. कशामुळे वाटतं? एक परमात्मा कळाला आणि सर्वत्र परमात्मा हे माहिती असल्यामुळे. हाही परमात्मा तोही परमात्मा. स्वैराय परमात्मा, सज्जनही परमात्मा, जनही परमात्मा, वनही परमात्मा, मनही परमात्मा. सगळं आम्हाला समान झालं म्हणे. तुका म्हणे आम्हा जवळीचा आहे, सुख दुःख साहे पांडुरंग. आमच्या जवळ तो राहतो आणि आमचं सुख दुःख सगळं परमात्मा स्वतःकडे घेतो, म्हणून आम्हाला सुख दुःखाची संवेदना सुद्धा होत नाही. हे सगळं लक्षात घे. आणि हे मी जे बोलायला लागलो ना तुला, तुकाराम महाराज सांगतात आपल्या बायकोला, मी हे तुला सगळं जे बोलतो ना हे कोण बोलायला लागले? गुरुकृपे मज बोलविले देवे. देवाने माझ्यावर गुरुकृपा घडवली, मला हे बोलवून घेतलं. होईल ते घ्यावे हित काही. याच्यातून तुला जे हिताचं असेल ते तू घे. मी बोलत राहतो म्हणून तू सगळंच घेतलं पाहिजे असंही नाही, आणि माझं बोलणं टाकून द्यावं असंही नाही. हिताचं घे. सत्य देवे माझा केला अंगीकार, आणि विचार नाही आता. देवाने माझा स्वीकार केलेला आहे, आता मला दुसरं बोलायचं कारण नाही. देवाने माझा अंगीकार केला. देवाने अंगीकार करावा हीच भक्ताची प्रार्थना असते. हत्तीचे नसंडावे देवे, शरणालो जीवे भावे. आपुले आईसे म्हणावे, करीतो जीवे निंबलोण. तुकाराम महाराज म्हणतात, देवानं आम्हाला हाताला धरलेलं आता सोडू नये. देवानं आपलं म्हणावं ही आमची अभिलाषा आहे, आणि ती अभिलाषा आता पूर्ण झाली. सत्य देवे माझा केला अंगीकार. ही गोष्ट खरी आहे की देवाने माझा अंगीकार केला, स्वीकार केला. आता दुसरं बोलायचं काही कारण नाही. होळी बळकट घालून आकाश हाची उपदेश तुझा आता. आणि आता मी वैकुंठाला गेल्याच्या नंतर तुला बळकट होऊन राहावं लागणार आहे. तुला महत्वाचा उपदेश करतो, तो आता ऐक म्हणे. काय काय करायचं तू याच्या पुढं? सडा सम्मार्जन तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनाची सेवा करायची. तुळशी वृंदावनासमोर सडा सम्मार्जन करायचं. कारण तुळशी वृंदावनासमोर केलेला सडा सम्मार्जन रांगोळ्या याचा देवाला अलंकार असतो. वृंदावन सडे चौक रंग माळा,
देखे तो नाचे तो सोहळा देखोनिया. वृंदावनासमोर घातलेल्या रांगोळ्या वगैरे पाहून देवाला सुद्धा आनंद होऊन देव नाचतो असं वर्णन असल्यामुळं तो तुळशी वृंदावनाची सेवा करत जा म्हणे. अतिथ पूजन, अतिथीचा सन्मान करत जा. अतिथीचा सन्मान करत जा. अतिथीच्या सन्मानाने देव भेटतो, पुण्य प्राप्त होतं. आणि ब्राह्मणाचे पूजन, ब्राह्मणाचीही पूजा करत जा. वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणाचा सन्मानही तुझ्याकडून घडला पाहिजे. कारण देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम हे कायिक तपाचं लक्षण सांगितलेलं. देवाची, वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणाची, गुरुची आणि प्राज्ञ म्हणजे विद्वानाची पूजा केली पाहिजे असं शास्त्र आहे. म्हणून तू त्यांचंही पूजन कर. अतिथ पूजन ब्राह्मणाचे. अजून काय करायचं? वैष्णवाची दासी होई सर्व भावे. भगवत भक्त महात्म्याची सर्व काळ दासी हो. वैष्णव कोणाला म्हणतात त्याचा विचार ऐका. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. भगवतात आलेले चिंतन असे पहा. त्रिभुवन विभव हे तवेप्यकुंठ स्मृतिरजितात्मस्वरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत पदारविंदाल्लवनिमिषार्धमपि यस्स वैष्णवाग्र्यः. परमात्म्याच्या चरणारविंदापासून त्रिभुवनाचं ऐश्वर्य देतो क्षणभर बाजूला व्हा असं म्हणलं तरी जो बाजूला होत नाही त्याला म्हणतात वैष्णवातला अग्रगण्य महात्मा. आणि अशा लोकांची सेवा कर. आणि शेवटचा उपदेश महाराजांनी केला. मुखी नाम घ्यावे विठोबाचे. त्याला काळा काळा म्हणत बसू नको, त्यानं वाटोळ केलं म्हणत बसू नको. अखंड प्रेमानं माझ्या विठोबाचं नामस्मरण कर. देवाचं नामस्मरण केलं पापनाश होतो. देवाचं नामस्मरण केलं पुण्य प्राप्त होतं. देवाचं नामस्मरण केलं चित्त शुद्ध होतं. देवाचं नामस्मरण केलं की मोक्ष प्राप्त होतो. मुख्य नाम हते मोक्ष ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे. हे मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताचे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, साक्ष बहुताची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची. भगवंताचं नामस्मरण केलं की मोक्ष प्राप्त होतो. हा देवाच्या नामाचा प्रभाव असल्यामुळं आपल्या धर्मपत्नीला महाराज सांगतात तो अखंड देवाचं नामस्मरण कर. एकंदर उपदेश काय काय केला ऐका. महाराजांनी सांगितलं घरी येतील त्या माणसाशी सरळ बोलत जा, प्रेमानं बोलत जा. दुसरी गोष्ट देव पाहण्याकरता प्रयत्न कर. सांसारिक विषयामध्ये गुंतू नको. हे सगळंच्या सगळं दान देऊन मोकळी हो. अन्न वस्त्राची चिंता करू नको. देव अन्न वस्त्र सगळं द्यायला तयार आहे. आम्ही हे सगळं सोडून जायला तयार झालो याचा विचार लक्षात घे. हे सगळं नाशिवंत असल्यामुळं याच्यात मजा नाही हे लक्षात घे. आणि या सगळ्याचा त्याग कर. सगळं 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 आम्हाला एक परमात्मा रूपतेनं जे दिसायला लागलं ना त्याच्यामुळं आमचं कल्याण झालेलं आहे. असंच तुझं कल्याण व्हावं याच्याकरता सगळी परमात्मा रूपानं पाहायला शिक. आणि महत्त्वाचा उपदेश म्हणजे हे कर की तू अखंड तुळशी वृंदावनाची सेवा कर. अतिथीचा सन्मान कर. ब्राह्मणाचं पूजन कर. वैष्णवाची सर्व भावानं सेवा कर. आणि मुखानं भगवंताच्या नामाचं गायन कर. संपलं. एवढं केलं की तुझं कल्याण होणार आहे. म्हणून पूर्णबोध हा पूर्णबोध आहे. हा स्त्री भरतार संवाद आहे. धन्य जिही वाद ऐकिला. हा संवाद ज्यांनी ऐकला त्यांना धन्यता प्राप्त होते असा महाराजांनी आशीर्वाद दिला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा. ही पांडुरंगाची कथा आहे. धरेल जो चित्ता तरेल जो चित्ता धरील कोणी. आणि ही कथा जो चित्तात धरील तो तरुण जाईल असं महत्त्वाचं फल महाराजांनी याला सांगितलेलं आहे. ही पांडुरंग कथा आहे म्हणून तुम्ही ऐका, तुम्ही तरुण जाल. आणि हा स्त्री आणि भरताराचा संवाद पूर्णबोध रूपातला तुम्ही ऐका. त्याच्या योगानं तुम्हाला धन्यता प्राप्त होईल असा महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे. आपलाही संसार धन्य व्हावा
आपल्याही संसारात आपल्या भार्येलाही धन्यता प्राप्त व्हावी आणि तिच्या योगाने आपल्यालाही धन्यता यावी याच्याकरता पूर्ण बोधात तुकाराम महाराजांनी आपल्या बायकोला जे सांगितलं ते आपणही आपल्या भार्येला सांगितलं पाहिजे. आपण वैकुंठाला जातानाच बायकोला हे सांगून जायचं असं ठरवू नका. आपण इथं असताना सुद्धा भार्येला हे जर समजावून सांगितलं आणि तिनं हे जर ऐकलं तर आपलं घरच वैकुंठ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने हा उपदेश ऐकावा, या उपदेशाप्रमाणे वागावं. 2-3 दिवसामध्ये या पूर्णबोध प्रकरणाचा विचार करायचं या कुष्टा गावामध्ये ठरलं होतं. तसं हे आमच्याकडे तेलंगणामध्ये कृष्ण शब्दाचा अपभ्रंश कुष्ट होतो बरं का. कुष्टा हा कृष्णा शब्दाचाच अपभ्रंश आहे असं म्हणायला हरकत नाही बरं का. भगवंताच्या नामाचंच एका प्रकारानं नाव कृष्ण कुष्टा अशा पद्धतीचं. आमच्याकडे कुष्टा रेड्डी वगैरे असे रेड्डी लोकांच्या मध्ये नावं असतात बरं का. त्यांना कृष्णा रेड्डी नाव असलं तरी ते कुष्टा रेड्डी म्हणतात. म्हणजे कुष्टा शब्द कृष्णवाचक आहे आमच्याकडे तेलंगणामध्ये. त्या पद्धतीनं विचार जर केला तर गावाला नावही सुंदर प्राप्त झालेलं आहे आणि नावाप्रमाणे कार्य या सप्ताहाच्या रूपानं या गावामध्ये संपन्न झालेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या संबंधानं आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात असलेला श्रद्धाभाव विलक्षण आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये कधी आपल्याला हे लोक पाहायला सापडत नाहीत, पण तुम्ही सगळेजण मोठ्या श्रद्धेनं, प्रेमानं, आस्थेनं वारकरी संप्रदाय या परिसरामध्ये वाढला पाहिजे या भावनेनं हे सगळ्याच्या सगळं कार्य करता. त्या दृष्टीनं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. परमात्मा पंढरीनाथानं आपल्याला विलक्षण सामर्थ्य द्यावं. जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सर्वांना विलक्षण सामर्थ्य द्यावं आणि त्या सामर्थ्याच्या योगानं आपण सर्वांनी मिळून या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराचं कार्य करावं. असे ते कार्य करण्याची प्रेरणा आणि ते कार्य करण्याची शक्ती जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि परमात्मा पंढरीनाथाने आपल्या सर्वांना द्यावी एवढी प्रार्थना देवाच्या चरणी करतो. कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी आला त्याच्याकरता तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवा पूर्ण करतो. संतांचं नामस्मरण आणि आरती होऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णतेला प्राप्त होतो आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री सर्वांनी टाळी वाजवा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव